चांद्रसेनीय कायस्थ प्रभू मध्यवर्ती संस्था, श्रीमंत सरदार सखाराम हरी गुप्ते चांद्रसेनीय कायस्थ प्रभू कार्यालय ट्रस्ट, पुणे सीकेपी फॅमिली पब्लिक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसऱ्या सीकेपी साहित्य संमेलनात मी धनश्री आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. कैलासवासी र वा दिघे व्यासपीठावरनं आज या संमेलनाचा हा स्वागत सोहळा आपण सादर करतोय आणि त्यानंतर आजचा पूर्ण दिवस साहित्यिकांच्या सहवासात आपल्या सगळ्यांचाच दिवस अनमोल जाणार आहे, अमूल्य जाणार आहे. मराठी साहित्याच्या क्षितिजावर एक अत्यंत तेजस्वी तारा उदयास येत आहे. शंतनुराव किर्लोस्करांचे हे उद्गार कैलासवासी र वा दिघे यांच्याबद्दल, आणि त्यानंतर खरोखर तो तारा उदयास आला. लाल मातीमधलं त्यांचं लिखाण, त्यांचं साहित्य मनाला भावलं आणि ते लिखाण अजूनही जपलं जातंय. घे ओढुनी रसिकचित्त तुझी कृती ही, गानात लुब्ध नयना धरी आसरा की. घे पूर्तता अजुनी ना तव ध्येयकारी, होवो आम्हास तव लेखन स्फूर्तिदायी. असं हे लेखन जे स्फूर्ती देतंय, उत्साह देतंय, ऊर्जा देतंय, हे लेखन आपल्या प्रत्येकाच्या हातनं घडावं यासाठी ही साहित्यिकांची मांदियाळी आज पुण्यात जमलेली आहे. या कार्यक्रमाची सुरुवात आपण गणेश वंदनेनी करणार आहोत आणि ही गणेश वंदना सादर करण्यासाठी मी तोषवी अतुल दळवी हिला व्यासपीठावर आमंत्रित करते. संगीताच्या साथीने आपण गणरायाला नमन करून या साहित्य संमेलनाला सुरुवात करत आहोत. तोषवी अतुल दळवी. हे गजवदन
गणरायाच्या आशीर्वादाने या साहित्य संमेलनाची सुरुवात आपल्या टाळ्यांच्या गजरात सुद्धा झालेली आहेच. आणि हा आपल्या टाळ्यांचा ताल साहित्यिकांच्या लेखणी सुराला नेहमीच लाभू दे अशी इच्छा व्यक्त करते आणि मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करते. कायस्थ म्हणजे काय असतं असा प्रश्न अनेकांना आत्तापर्यंत असा अनुभव आलेला असेल. याचं 2 ओळींमध्येच जर उत्तर द्यायचं झालं तर श्री बाजीचे रक्त पेरिले खिंडित त्या काला, श्री बाजीचे रक्त पेरिले खिंडित त्या काला, म्हणून रायगडी स्वातंत्र्याचा थोर वृक्ष झाला. कायस्थ म्हणजे काय असतं याचं उत्तर एवढंच. यानंतर अनेक साहित्यिकांनी, अनेक स्वातंत्र्यासाठी लढा दिलेल्या अनेक महान व्यक्तिमत्वांनी आपल्या समाजाचं नाव सुद्धा असंच उंचावत ठेवलं. संगीत क्षेत्रात म्हणाल तर स्वतः यशवंत देव श्रीनिवास खळ्यांबद्दल म्हणाले, रसिक ओठी नाव एकच श्रीनिवास खळे. म्हणजे संगीत क्षेत्रात सुद्धा आपल्या कायस्थांचा तारा असाच चमकत होता. अशी अनेक व्यक्तिमत्व होऊन गेली. खरं तर प्रत्येकाचं नाव या व्यासपीठावरनं घेणं आपल्याला वेळ कमी आहे म्हणून शक्य नाही, नाहीतर आपला समाज आणि आपल्या समाजाची संपूर्ण यशस्वी कारकीर्द अनेक व्यक्तींनी केलेलं कार्य हे खूप महान आहे. काही अवघ्या 3 ते 5 मिनिटांच्या चित्रफितीत आम्ही हे कार्य बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर कोणाचं नाव त्यात नसेल तर क्षमस्व. आधीच दिलगिरी व्यक्त करते, पण सगळ्यांबद्दल आदर तसाच आहे. पाहूया आपल्या सिकेपी साहित्य समाजाची ही एक चित्रफीत. सिकेपी अर्थात चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाचं अखिल भारतीय स्तरावरील हे दुसरं साहित्य संमेलन. बुद्धी आणि शौर्य अर्थात लेखणी आणि शस्त्र अशा दोन्ही क्षेत्रात सारख्याच तेजाने तळपणारा आपला हा समाज आपल्या अंगभूत वैशिष्ट्यांमुळे आपली स्वतंत्र ओळख शतकानुशतकं टिकवून आहे. तलवारीची लेखणी करून आपल्या रक्ताने इतिहास लिहिणाऱ्या कायस्थांनी प्रसंगी केवळ लेखणीच्या सहाय्याने इतिहास घडवला आहे. आपलं पहिलं सिकेपी साहित्य संमेलन 2018 साली प्राध्यापक प्रवीण दवणे यांच्या अध्यक्षतेखाली दिमाखात साजरं झालं होतं. आज प्राध्यापक डॉक्टर अनंत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या या दुसऱ्या संमेलनाच्या निमित्ताने आपल्या समाजातील असंख्य प्रतिभावंतांच्या आठवणी जागवूया. यात स्मरणरंजन आहेच, पण नव्या पिढीच्या लेखकांना प्रेरणा देण्याचं विलक्षण सामर्थ्यही आहे. 12व्या शतकात काश्मीरचा महाभारत काळापासूनचा इतिहास राजतरंगिणी या काव्यमय ग्रंथातून जिवंत करणाऱ्या कल्हण प्रभूंपासून सिकेपी साहित्यिकांची माहिती उपलब्ध आहे. यानंतरच्या 7 शतकांहून अधिक कालखंडाचा विस्तृत आढावा घेणं शक्य नसलं तरी काही नावांचा उल्लेख केल्याशिवाय पाऊल पुढे टाकता येणारच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कायस्थांच्या कायथी लिपीला मोडी लिपीचं रूप देऊन ती राज्य कारभाराची लिपी बनवणारे बाळाजी आवजी चिटणीस. छत्रपती शिवरायांचं चरित्र चिटणीसी बखर लिहिणारे मल्हार रामराव चिटणीस.
प्रदीर्घ पत्रव्यवहारातून आपलं लेखन सामर्थ्य ब्रिटिशांना दाखवणारे सातारच्या छत्रपती प्रतापराव राजे भोसले यांचे वकील रंगो बापूजी गुप्ते. शस्त्र आणि लेखणी सारख्याच ताकदीने चालवून कुलकर्णी देशपांडे पदांची वतनं मिळवणाऱ्या आपल्या ज्ञातीचा साहित्यविषयक प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला तो स्वातंत्र्यपूर्व काळातच. सुरुवातीला जे लिखाण झालं ते प्रामुख्याने आपल्या ज्ञातीच्या इतिहासासंबंधित संशोधनात्मक असंच होतं. या लिखाणाचे मानकरी होते राव बहादूर बाळकृष्ण आत्माराम उर्फ भाईसाहेब गुप्ते, रंगनाथ कुलकर्णी, सखाराम गणेश मुजुमदार, त्र्यंबकराव वासुदेव गुप्ते, रामराव नारायण विळेकर, बाळकृष्ण सखाराम कुलकर्णी सुळे, विनायक सीताराम जयवंत, अमृतराव कर्णिक, रामचंद्र बी गुप्ते, रामराव प्रधान विळेकर, सर गंगाधरराव माधवराव चिटणवीस, एम बी चौबळ. या सर्व लेखनाचा संदर्भ घेत 1990 साली प्र ल मोकाशी यांनी एकहाती लिहिलेला चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाचा इतिहास हा एक संदर्भ ग्रंथ म्हणून अमूल्य आहे. गेल्या 100-125 वर्षात आधुनिक मराठी साहित्याच्या प्रांतात देखील आपल्या लेखकांनी दैदिप्यमान कामगिरी बजावली आहे. माय मराठीच्या वैभवात आपल्या पल्लेदार शैलीने मोलाची भर घालणारे प्रतिभावंत लेखक, नाटककार आणि कवी राम गणेश गडकरी आणि प्रतिभावंत अग्रगण्य कवी नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी बी हे त्यातील बिनीचे शिलेदार. त्यांचे समकालीन वैदर्भीय लेखक बजाबा रामचंद्र प्रधान आणि बाळकृष्ण संतुराम गडकरी यांचीही नावं आवर्जून घ्यावीत अशीच आहेत. मराठी सारस्वताच्या अनेकविध प्रांतात मनमुराद मुसाफिरी करणाऱ्या आपल्या साहित्यिकांची नावं तरी किती सांगणार. खेड्यापाड्यात पसरलेल्या खऱ्या भारताचे मनोज्ञ दर्शन घडवून आपली वेगळी साहित्यिक छाप सोडणारे र वा दिघे, समाजाविषयीच्या तळमळीने ओतप्रोत भरलेले परंतु परखड लिखाण करणारे प्रबोधनकार ठाकरे, ज्यांचे ज्ञानेश्वरीचे इंग्रजी भाषांतर युनेस्कोने प्रसिद्ध केले ते विठ्ठल गणेश प्रधान, मराठी कथेला नवीन रूप आणि चैतन्य बहाल करणाऱ्या प्रतिभावंत लेखिका आणि समीक्षिका कुसुमावती देशपांडे, वऱ्हाड मासिकाचे संपादक व ज्ञाती अभ्यासक दत्तात्रय सदाशिव सुळे, अनेकविध विषयांवर वेधक आणि अभ्यासपूर्ण लिखाण करणारे ज्येष्ठ पत्रकार व लेखक शंकर लक्ष्मण चिटणीस, विख्यात कवी, लेखक, समीक्षक, चित्रकार, शिल्पकार आणि संत तुकारामांच्या साहित्याला इंग्रजीतून जागतिक पटलावर नेणारे दिलीप पुरुषोत्तम चित्रे, संस्कृत व मराठीच्या प्राध्यापिका, कादंबरीकार आणि नाटककार डॉक्टर चारुशिला गुप्ते, लोकप्रिय आणि बहुप्रसव लेखिका शैलजा राजे, मुंबई इंटरनॅशनल लिटररी फेस्टिवलचे संस्थापक, संचालक व अखिल भारतीय कीर्तीचे पत्रकार आणि लेखक अनिल धारकर, आपल्या चतुरस्त्र लिखाणाने मराठी पत्रकारितेमध्ये मानाचे स्थान मिळवलेले पद्मश्री माधव गडकरी, सिनेमा आणि क्रिकेटमध्ये रमणारे आणि आपल्या प्रसन्न शैलीने अनेकांना रमवणारे लोकप्रिय लेखक आणि वक्ते शिरीष कणेकर, सिनेसृष्टीत चमकणाऱ्या तारे आणि तारकांचं खमंग जीवन आपल्या स्फोटक शैलीत शब्दबद्ध करणाऱ्या लेखिका आणि समीक्षिका देवयानी चौबळ, आपल्या व्यासंगाचा आणि विद्वत्तेचा बडेजाव न माजवता अर्थपूर्ण लिखाण करणारे प्राध्यापक ग प्र प्रधान, आपले अनुभव चित्तवेधक पद्धतीने मांडणारे ज्येष्ठ आणि कर्तृत्ववान सनदी अधिकारी राम प्रधान, मराठी वाचकांना हायकू या जपानी काव्य प्रकाराची ओळख करून देणारे बहुआयामी साहित्यिक सुरेश मथुरे, विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, प्रतिभावंत कवी आणि लोकप्रिय लेखक प्रवीण दवणे, ज्येष्ठ लेखक व कवी अशोक गुप्ते, व्यासंगी लेखक प्रवीण कारखानीस, अभ्यासू लेखक दिलीप गडकरी, नव्या युगाचा वेध घेणारी नाट्य संपदा निर्माण करणारे प्रदीप दळवी, रंजन आणि दर्जा यांचा तोल सहज सांभाळणारे नाटककार शेखर ताम्हाणे, सामाजिक विषयांना अनुसरून लेखन करणारे आणि तामिळ भाषेतील साहित्य मराठीत आणणारे साहित्यिक श्रीप्रकाश अधिकारी, कवयित्री रेश्मा कारखानीस प्राची गडकरी, बालसाहित्यकार स्वाती राजे, प्राध्यापक, लेखक आणि विचक्षण समीक्षक डॉक्टर अनंत देशमुख. विशेष अभिमानाची गोष्ट म्हणजे ही साहित्य दिंडी आजची तरुण पिढी तितक्याच समर्थपणे आपल्या खांद्यावर पेलते आहे. इंग्रजीतून प्रगल्भ काव्यरचना करणारी अनुजा रणदिवे, दर्जेदार उर्दू शायरी प्रसवणारा संकेत सुळे, मराठी साहित्यात स्वतंत्र ठसा उमटवणारा आदित्य दवणे, हिंदी भाषेतून छाप पाडणारा हेमंत देवळेकर,
चित्रपट लेखक ऋषिकेश गुप्ते, इंग्रजी भाषेतून व्यक्त होणारी ईशा इनामदार. ही केवळ काही प्रातिनिधिक नावं देखील साहित्य क्षेत्रातील ज्ञातीच्या भवितव्याबद्दल आपल्याला आश्वस्त करतात. आज जगभरातील विविध भागातून व विविध भाषातून साहित्य सेवा करणारे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू ज्ञातीतील प्रथित यश आणि नवोदित कवी, लेखक, पत्रकार, स्तंभलेखक आणि समीक्षक हे आपल्या ज्ञातीतील कायस्थपणा टिकवून ठेवण्यात मोलाची कामगिरी बजावत आहेत. आद्य सरसेनापती कायस्थ वीर कोकाजी प्रधानांचा शौर्याचा वारसा जसा आजही आपल्या ज्ञातींनी निष्ठेने जपला आहे, अगदी त्याच पद्धतीने थेट कल्हण प्रभूंपासून सुरू असलेला प्रतिभेचा वारसाही आपण प्रयत्नपूर्वक पुढे नेत आहोत. साहित्य सेवेतून ज्ञातीचं नाव सदैव झळाळत ठेवणाऱ्या समस्त चांद्रसेनीय कायस्थ प्रभू साहित्यिकांना आमचा मानाचा मुजरा. साहित्य संमेलनाच्या या स्वागत सोहळ्यात मी व्यासपीठावर आमंत्रित करते आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी, भारताचे माजी गृहमंत्री आणि पर्यटन मंत्री माननीय श्री सुबोध कानजी सहाय यांना. साहित्य संमेलनाचे आयोजक श्री समीर गुप्ते, श्री अशोक देशपांडे आणि श्री नंदकुमार वढावकर यांना विनंती करते आपण मान्यवरांना व्यासपीठावर घेऊन यावं. माननीय आमदार माधुरीताई देशपांडे मिसाळ, पहिल्या सिकेपी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक माननीय प्रवीण दवणे, पुण्याचे माजी महापौर माननीय मुरलीधर मोहोळ, याचबरोबर या सिकेपी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अनंत देशमुख, मान्यवरांना विनंती करते आजच्या या सोहळ्याची सुरुवात आपण दीपप्रज्वलनाने करावी. आपल्या समाजात असलेल्या हा साहित्याचा दिवा सतत तेजाळत ठेवण्यासाठी आपण दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात करूया. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि या संमेलनाचे आयोजक यांनी दीपप्रज्वलनाने या सोहळ्याला सुरुवात केलेली आहे. मान्यवरांना विनंती करते आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं.
अखिल भारतीय सिकेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री समीर गुप्ते यांना विनंती करते की त्यांनी भारतातल्या कायस्थ समाजाला एकत्र आणण्याचं शिवधनुष्य उचललेले अखिल भारतीय कायस्थ महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष, आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी, भारताचे माजी गृहमंत्री आणि पर्यटन मंत्री माननीय श्री सुबोध कानजी सहाय यांचा आपण स्वागत सत्कार करावा. राजकीय क्षेत्रातली आणि साहित्य क्षेत्रातली मंडळी आज एका व्यासपीठावर एकत्र आलेली आहेत, पण त्यांचं उल्लेखनीय काम म्हणजे आपला जसा कायस्थ समाज तसा संपूर्ण भारतभर पसरलेला हा कायस्थ समाज एकत्र आणण्याचं एक महान कार्य माननीय श्री सुबोध कानजी सहाय यांच्या हातून करते. यानंतर मी श्रीमंत सखाराम हरिगुप्ते सिकेपी कार्यालय ट्रस्ट पुण्याचे अध्यक्ष श्री अशोक देशपांडे यांना विनंती करते त्यांनी आजच्या कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्ष माननीय आमदार माधुरीताई देशपांडे मिसाळ यांचा स्वागतपर सत्कार करावा. निकाल के लगाएगा निकालने में कितना टाइम लगता है? आपण मान्यवरांचं स्वागत हे पगडी देऊन करतो. इथे मला थोडंसं सांगावंसं असं वाटेल की आपण आत्ताच या चित्रफितीमध्ये पाहिलं वीर कोकाजी प्रधान यांचा उल्लेख झाला आणि सिकेपी साहित्य समाजाचा जेव्हा किंवा सिकेपी समाजाचा उल्लेख होईल तेव्हा कोकाजी प्रधानांचा उल्लेख होणारच. मात्र त्यांचं शिर हे एका टोकेरी भाल्याला अडकवून त्यावेळेला काही वेगळ्या म्हणजे ब्रिटिशांनी म्हणा किंवा त्यांनी एक वेगळा सोहळा साजरा केला. ही आपल्या समाजासाठी आपल्या भारतीयांसाठी एक फार दुःखद घटना होती. पण आज बघा ते शिर सिकेपी समाज मानाने सगळीकडे नेतोय. साहित्याचं शिर हे आपल्याकडे आलेलं. हा वीर कोकाजी प्रधानांचा आशीर्वाद आपल्याला मिळालेला आहे. यानंतर मी पुणे सिकेपी फॅमिली पब्लिक ट्रस्टचे श्री नंदकुमार वढाकर यांना विनंती करते पहिल्या सिकेपी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक प्रवीण डवणे यांचा आपण स्वागत सत्कार करावा. धन्यवाद. पुन्हा एकदा समीर गुप्ते यांना विनंती आपण या सिकेपी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर अनंत देशमुख यांचा सत्कार करावा. रवि को मिल रहा धन्यवाद. श्री नंदकुमार वढावकर यांना विनंती आपण पुण्याचे माजी महापौर माननीय श्री मुरलीधर मोहोळ यांचा सत्कार करावा. माजी आमदार माननीय देवळे साहेबांचा सत्कार नंदकुमार वढावकर यांनी करावा अशी विनंती.
धन्यवाद. आणि यानंतर मी अखिल भारतीय CKP संमेलनाचे कार्यवाह श्री रामानंद सुळे यांना या सोहळ्याची प्रस्तावना देण्याची विनंती करते. मी रामानंद सुळे, अखिल भारतीय CKP मध्यवर्ती संस्था, सखाराम हरी गुप्ते ट्रस्ट आणि पुणे CKP फॅमिली ट्रस्ट या तिघांच्या वतीने आपल्या सगळ्यांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माजी केंद्रीय मंत्री सुबोधकांत सहाय, पुण्याच्या लोकप्रिय आमदार माधुरीताई मिसाळ, माजी आमदार प्रकाश देवळे, विद्यमान अध्यक्ष प्रवीण दवणे आणि नियोजित अध्यक्ष डॉक्टर अनंत देशमुख, आमचे अध्यक्ष श्री समीर गुप्ते, सखाराम हरीचे अध्यक्ष अशोक देशपांडे, CKP फॅमिली ट्रस्टचे अध्यक्ष वडावकर साहेब, उपस्थितांमध्ये असलेले अनेक मान्यवर आणि आपण सगळे रसिकजन, आपलं मी स्वागत करतो. कार्यक्रमाला थोडासा उशीर झालेला आहे, थोडीशी घाई आहे. फक्त मी एकच 2-3च गोष्टी विनंती सांगतो आपल्याला की आपण आज इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहात. आपल्या CKP समाजावरती फार लोकांचं अतोनात प्रेम आहे. आज इथं उपस्थित असलेले सुबोधकांत सहाय, त्यांच्या दिल्लीमध्ये इतर सगळ्या असलेले उठून त्यांनी सगळं करून आमच्या समीरजींनी सांगितलं म्हणून ते आज या कार्यक्रमासाठी खास उपस्थित आहेत. आपण सगळेजण त्यांच्या टाळ्यांच्या गजराने स्वागत करूया. CKP ज्ञातीवरती अनेक लोक फार प्रेम करतात, इतकं प्रेम करतात की आता CKP मुलांना CKP मुलीसुद्धा लग्नाला मिळत नाहीत. मुलांवरती सुद्धा प्रेम करतात, नाही अशातला भाग नाही, पण कदाचित ते प्रमाण थोडं असेल. पुण्यासारख्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कला नगरीत आपण सगळेजण इथं उपस्थित आहात. पुण्याच्या बाबतीत काय सांगावं, पुणं तिथं उणं काय असं म्हटलं जातं. पुण्याचा शनिवारवाडा प्रसिद्ध, पुण्याचा केसरीवाडा प्रसिद्ध, पुण्याचा कसबा पेठ प्रसिद्ध, पुण्याची चितळ्यांची बाखरवडी प्रसिद्ध आणि इवन पुण्याचा येरोडा जेलसुद्धा प्रसिद्ध, कारण तिथे स्वातंत्र्यापूर्वी फार मोठी मंडळी तिथे त्यांना तुरुंगात ठेवण्यात आलेलं होतं. हे संमेलन आम्ही का भरवतो, काय करतो, कशासाठी भरवतो ह्याचं इथे मी काही उहापोह करणार नाही. कारण माननीय अध्यक्ष आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांनी त्यांच्या शुभसंदेशामध्ये त्याचा सगळ्याचा उल्लेख केलेला आहे. माझ्यानंतर बोलणारे जे काही सगळे व्यक्ती असतील ते या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टीचा उहापोह करतीलच. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण हा कार्यक्रम पूर्णपणे पाहावा. आपली जी आत्ता एक फिल्म आपल्याला सगळ्यांना दाखवली गेली ती आमच्या अध्यक्ष समीर गुप्ते आहेत, त्यांचे जे सगळे बाकीचे सहकारी आहेत त्यांच्या सहकार्यातनं तयार झालेली आहे. आपल्यालाही ती आवडली असेल. आपणही पुन्हा लेखनाला प्रवृत्त व्हावं एवढाच एक साधा उद्देश या साहित्य संमेलनाचा आहे. धन्यवाद. यानंतर अखिल भारतीय CKP मध्यवर्ती संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष, CKP चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे चेअरमन, CKP हॉल्स ठाण्याचे विश्वस्त श्री समीर गुप्ते यांना मी मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. कुलस्वामिनी आई एकविराला नमन करून माझे 2 शब्द सुरुवात करतो. व्यासपीठावर उपस्थित भारताचे माजी गृहमंत्री, पर्यटन मंत्री, अखिल भारतीय कायस्थ महासभाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि हमारे बड़े भाई सुबोधकांतजी सहाय, माननीय आमदार माधुरीताई मिसाळ, माननीय माजी आमदार देवळे साहेब, पहिल्या CKP संमेलनाचे अध्यक्ष दवणे सर आणि आजचे अध्यक्ष डॉक्टर देशमुख आणि माझे सर्व सहकारी, उपस्थितांमध्ये असलेले सर्व ज्ञातीबंधू भगिनींनो, आपणा सर्वांचं या CKP साहित्य संमेलनात स्वागत करतो. साहित्य संमेलन कशासाठी हा काही निवडक लोकांना पडलेला प्रश्न. ज्या समाजाची साहित्य परंपरा इतकी दणदणीत आहे त्या CKP समाजाच्या साहित्यिकांचं असलेलं हे संमेलन आहे. त्या CKP समाजाच्या दिग्गज साहित्यिकांना मानवंदना देणारे संमेलन आहे. डॉक्टर देशमुख, प्रवीण दवणे सर यांचे जे आजमितीस असलेले जे साहित्य महर्षी आहेत आपल्याकडे,
यांना सलाम करणारं हा साहित्य संमेलन आहे. आणि जी काही तरुण मंडळी आहेत साहित्य क्षेत्रातली, यांच्या पाठीवर प्रोत्साहनाची थाप देणारं हे साहित्य संमेलन आहे. हे साहित्य संमेलन कसं असावं, काय असावं, याची एक रूपरेषा जेव्हा आम्ही बनवत होतो त्यावेळेला विषय नियामक समितीच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांनी एक सुचवलं, समीरजी तुम्ही तरुणांसाठी काम करता, कुठेतरी हे व्यासपीठ तरुणांसाठी पण उपलब्ध करा. आणि त्यांना मान देऊन सेतुबंध नावाचा एक कॉन्सेप्ट मनात ठरवला आणि 2 पिढ्यांमधला हा सेतू बांधण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी केला आहे. CKP समाजाची साहित्य परंपरा काय आहे आता आपण बघितलं आणि त्याची शाबासकी जी मला मिळाली ती लाख मोलाची आहे. ती मला मिळाली प्राध्यापक प्रवीण दवणे सरांकडून आत्ताच. मला म्हणाले, बघता बघता अनेक वेळा भरून आलं, मला अभिमान वाटला असं म्हणाले. दवणे सर, याच्यापेक्षा मोठं शाबासकी असू शकत नाही. CKP समाजातले साहित्य किती असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा आपल्या तरुणांच्या समोर फक्त 2-3 नावं येतात. राम गणेश गडकरी येत असतील, दिघे येत असतील, कवी विद येत असतील, परंतु अक्षरशः शेकडो साहित्यिकांनी समृद्ध असलेला हा समाज आहे. ही साहित्य परंपरा पुढे नेण्यासाठी हा प्रयत्न आहे. साहित्य परंपरा पुढे नेताना आज ज्या काही संधी उपलब्ध आहेत, पूर्वी फक्त लेखन म्हणजे पुस्तक प्रकाशनापूर्वक मर्यादित होतं, एखादं पटकथा लेखन होतं, परंतु आज कंटेंट रायटर्स आहेत, OTT प्लॅटफॉर्म्स आहेत. जी भाषेची समृद्धी तुम्हाला लाभलेली आहे, आपल्याला लाभलेली आहे, ती या जगाला दाखवण्यासाठी ही साहित्य परंपरा पुढे नेणं गरजेचं आहे. यासाठी मी आणि माझे सर्व सहकारी कटिबद्ध आहोत. हे आश्वासन मी या निमित्ताने देऊ इच्छितो. आजच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला थोडासा गोंधळ झाला. कार्यक्रम चांगला करण्याचा मी खूप प्रयत्न करत होतो. आत्तापर्यंत झालेलं आणि भविष्यामध्ये जे काही होणार आजच्या दिवसातलं आहे, जे आवडलं तर ते केवळ आणि केवळ माझ्या सहकाऱ्यांचं यश असेल. जर काही कमी राहिले असेल तर ती चूक माझी असेल, मला माफ करावं. मी आपली रजा घेतो. आपल्याला आजच्या दिवसाच्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर अखिल भारतीय मध्यवर्ती CKP संस्थेचे विश्वस्त आणि श्रीमंत सरदार सखाराम हरी गुप्ते CKP कार्यालय ट्रस्टचे अध्यक्ष श्री अशोक देशपांडे यांना मी आपलं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, माजी केंद्रीय गृहमंत्री आणि प्रधानमंत्री सुबोधकांत सहायजी, आमच्या माधुरीताई, प्रतिशिर्डीचे संस्थापक आणि जनक माझे मित्र प्रकाशराव देवळे साहेब, श्री दवणे सर, डॉक्टर देशमुख साहेब, अखिल भारतीय CKP मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्ष व सर्व माझे सहकारी, श्रीमंत सरदार सखाराम हरी गुप्ते CKP कार्यालय ट्रस्टचे सर्व विश्वस्त, पुणे CKP फॅमिली ट्रस्टचे नंदकुमार वडावकरजी व त्यांचे सर्व पदाधिकारी, सद्भाव महिला मंडळाच्या अध्यक्षा मोहनाताई टिपणीस, सर्व ज्ञाती बंधू भगिनी आणि मित्र, आज संपन्न होत असलेले CKP समाजाचे दुसरे साहित्य संमेलन विद्येचे माहेरघर असलेल्या सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे शहरात करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी प्रथमतः मध्यवर्तीचे अध्यक्ष माननीय समीरजी यांना धन्यवाद देतो. पुणे शहरात मंगल कार्यालय ही संकल्पना ज्या काळात नव्हती त्यावेळी स्थापन झालेल्या शतकपूर्ती होत असलेल्या संस्थेच्या अध्यक्षपदाचा मला सार्थ अभिमान आहे. या वास्तूला पूर्वी सखाराम हरी पटांगण असे संबोधित असत. इतके हे कार्यालय जुने आहे. पुणे शहरातील सर्व संलग्न CKP संस्थांचे सर्व कार्यक्रम आवर्जून ह्याच कार्यालयात साजरे केले जातात. संस्थेतर्फे गणेशोत्सव, वीररत्न बाजीप्रभू देशपांडे यांची पुण्यतिथी, विद्यार्थ्यांचा सत्कार, सखाराम हरी गुप्ते यांची पुण्यतिथी, सरदार मोरारबाजी देशपांडे यांची पुण्यतिथी असे अनेक कार्यक्रम साजरे होतात. या सर्व कार्यक्रमांना आपल्या समाजाची उपस्थिती अगदी 25, 50 ते 100 लोकांची असेल. पण आता हे सर्व स्वरूप पालटले. गेली अनेक वर्षे सर्व कार्यक्रम पुण्यातील सर्व संस्था
म्हणजे सद्भाव महिला मंडळ, जन्नी देवस्थान मंडळ, पुणे इंडस्ट्रीयल आणि प्रोफेशनल विंग आदी सर्व संस्था मिळून साजरे केले जातात. पूर्वी बांधलेली वास्तू वापरण्यायोग्य ठेवण्याच्या प्रयत्नात आम्ही बऱ्याच सुधारणा केलेल्या आहेत. मोकळ्या जागेत मंडप असल्यामुळे 400-500 माणसांचा कार्यक्रम सहजपणे करता येतो. ह्या जुन्या वास्तूच्या जागी नवीन अत्याधुनिक वास्तू उभी राहावी असा आमचा सर्व विश्वस्त मंडळींचा मानस आहे. यासाठी प्रत्येक ज्ञाती बांधवाने आपला खालीचा वाटा उचलणं आवश्यक आहे. पुढचे साहित्य संमेलन जेव्हा कधी भविष्यात होईल ते आपल्या भव्य वास्तूत होईल अशी मी आशा करतो. कायस्थ मंडळी एकत्र जमवणं किती अवघड असते याची कल्पना मलाच काय, पण इथे असलेल्या प्रत्येक समाज बांधवाला आणि कार्यकर्त्याला आहे. पण एक चांगली गोष्ट आहे की पुण्यात विभागवार CKP संस्था स्थापन झालेल्या आहेत. कोथरूड विभाग आहे, सिंहगड रोड आहे, पुणे CKP फॅमिली ट्रस्ट आहे. या सर्व आमच्या संलग्न संस्था आहेत असे मी मानतो. आमची ही शिखर संस्था किंवा मातृसंस्था आहे, इथं सगळ्यांचं स्वागत आहे. मी विद्यार्थी देशात असल्यापासून म्हणजे 66ला पासून या सध्या संस्थेशी संबंधित आहे. आमचे आत्ताचे मॅनेजिंग ट्रस्टी सुबोध देशपांडे हे टेबल टेनिसचे राष्ट्रीय खेळाडू आहेत. ते पूर्वी कोच म्हणून आपल्या CKP हॉलमध्ये क्लासेस घेत असत. त्यांच्याकडे मी टेबल टेनिस शिकलो, पुढं काय कंटिन्यू केलं नाही, पण अजूनही सुबोध देशपांडे टेबल टेनिस खेळतात. गेली 15 ते 20 वर्ष या CKP मध्यवर्ती संस्थेचा आम्ही पदाधिकारी आहे. पण संस्था इतकी गिअरअप झालेली इतक्या वर्षात दिसली नाही. पण तरुण अध्यक्ष असल्याचे काय फायदे आहेत ते आता दिसू लागले आहेत. आज मुलं मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेली दिसली की मला माझी आई आठवते. जेव्हा बघावं तेव्हा पुस्तकात डोकं घालून बसलो म्हणून शिव्या घालणार. पुस्तक कसले असतात, भले चंद्रकांत काकोडकर असतील, बाबूराव अर्नाळकर असतील, नाहीतर नासी फडके असतील, पण आजकालच्या मुलांना हे बघायची सवय नाही. ही सर्व मुलं मोबाईलमध्ये गुंतलेली असतात. पण त्यांनी नाही पाहिलं बाकीचं आकर्षण काही कमी नाही. 10% मुलं तरी पुस्तकात रमायला लागली तरी या साहित्य संमेलनाचं सार्थक झालं असं समजायला हरकत नाही. एवढं बोलून माझे 4 शब्द समजतो. नमस्कार. धन्यवाद. मगाशी CKP मध्यवर्ती संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष समीरजींनी अगदी आपल्या मनोगताच्या शेवटी असं सांगितलं की जर काही सुरुवातीला गोंधळ वाटला असेल, झाला असेल तर क्षमस्व. CKP आणि गोंधळ हे समीकरण आहे. कारण खाज्याच्या कानोलाला गोंधळ घातल्याशिवाय चविष्ट कानवले होतच नाहीत, आणि मटणाचा सुद्धा गोंधळ घातल्याशिवाय ते चविष्ट मटण होत नाही. त्यामुळे आमचा गोंधळ तुम्हाला चविष्ट पाककृती देण्यासाठीच मुद्दामून घातला होता असं म्हणायला हरकत नाही. यानंतर मी पुणे CKP फॅमिली पब्लिक ट्रस्टचे अध्यक्ष श्री नंदकुमार वढावकर यांना मी स्वागतपर मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. नमस्कार. आजच्या दुसऱ्या CKP साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यासपीठावर जमलेले सन्माननीय अतिथी आणि आज मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे ज्ञाती बांधव भगिनी आणि नागरिक बंधू आणि भगिनींनी, आज पुण्याच्या दृष्टीने अतिशय सन्मानाचा दिवस आहे की आजच्या या पुण्यनगरीमध्ये हे दुसरं CKP साहित्य संमेलन संपन्न होत आहे. अखिल भारतीय मध्यवर्ती संस्थेच्या वतीने आणि आमच्या 2 संस्थांच्या सहकार्याने आज या ठिकाणी आपण संमेलन भरवलेलं आहे. मी अखिल भारतीय मध्यवर्तीचे समीरजी गुप्ते यांना धन्यवाद देईन की ही साहित्य सेवा करण्याची संधी पुण्यातल्या या 2 संस्थांना त्यांनी दिली, त्याच्याबद्दल मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि आजच्या या संमेलनाचा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तिन्ही संस्थांच्या वतीने आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कायस्थ. आणि यानंतर मी माननीय आमदार माधुरीताई देशपांडे मिसाळ यांना विनंती करते आपलं मनोगत व्यक्त करावं.
मी दिसतीये? नाही, नेहमी पोडियमचा मला प्रॉब्लेम होतो कारण हाईटमुळे. दुसरं CKP साहित्य संमेलन 2022 हे माझ्या मतदारसंघामध्ये मी बांधलेल्या सभागृहामध्ये भरत आहे आणि त्याची स्वागताध्यक्षच मी आहे. त्यामुळे जमलेल्या सर्व CKP महिला पुरुष प्रतिनिधींचं मी माझ्या इथे स्वागत करते आणि आपलं स्वागत झाल्यानंतर मी व्यासपीठावरचे मान्यवर माजी केंद्रीय मंत्री सुबोधकांजी सहाय्य, आमचे माजी आमदार प्रकाशजी देवळे, ज्यांचं खूप सुंदर साईबाबांचं मंदिर पुण्यामध्ये आहे की जे आपण बघून जाऊ शकता. जे बाहेरनं आलेत मी त्यांना विनंती करेल. संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर आनंदजी देशमुख, माजी अध्यक्ष प्रवीणजी दवणे, अशोकजी देशपांडे, रामानंदजी सुळे, नंदकुमार वडावकर आणि या अखिल भारतीय CKP समाजाचे अध्यक्ष समीरजी गुप्ते. मला सर्वप्रथम या CKP साहित्य संमेलनाला बोलवल्याबद्दल मी सर्व कमिटीचे आणि सर्व माझ्या CKP बंधू भगिनींचे पण आभार मानते. CKP समाज, आता समीरने सांगितलं, मी सुबोध जी आप मैं 5 मिनट में ख़त्म करने वाली, क्योंकि मैं ज़्यादा बोलती नहीं, जब राजकीय क्षेत्र में भी हूँ लेकिन ज़्यादा बात नहीं करती हूँ, तो 5 मिनट में मेरी बात रखूँगी. मुझे आप मालूम है आपका फ्लाइट है. CKP समाज याचा इथे बसलेल्या प्रत्येकाला अभिमान आहे, जसा आम्हाला अभिमान आहे. आम्हाला अभिमान काय आहे? आता सुळेंनी मगाशी एक मस्त टोमणा मारला की CKP समाजातल्या मुली पण इतक्या बाहेरच्या समाजामध्ये आवडतात की बाहेर खूप जणी लग्न करतात. पण मी एक सांगू इच्छिते की जेवढा अभिमान आम्हाला आहे त्याच्यापेक्षा जास्त अभिमान आमच्या नवऱ्यांना होता की माझी बायको CKP आहे, माझी बायको CKP आहे. सर्वप्रथम ओळख करून देताना ते सांगायचे की माझी बायको CKP आहे. आणि याच्यात काय यायचं की CKP म्हणजे सुंदर, CKP म्हणजे रसिक, CKP म्हणजे सुगरण, हे सगळं त्याच्या पाठोपाठ यायचं. म्हणूनच मला असं वाटतं की साहित्यामध्ये एवढे CKP लोक काय आहेत तर ते रसिक आहेत. त्यांना समाजामध्ये आपण चांद्रसेनी आहोत ना, चंद्र हाच रसिकची प्रतिमा आहे, त्यामुळे आपण चांद्रसेनी आहोत आणि म्हणून आपण रसिक आहोत आणि म्हणून आपण साहित्यामध्ये आहोत. मला या सर्व गोष्टीचा खूपच अभिमान आहे. आणि पण एक गोष्ट मी इथे प्रामुख्याने सांगेल, म्हणजे एक मजेमध्ये ज्यावेळेस आमचं गव्हर्नमेंट येता गेलं प्रवीणजी, त्यावेळेस देवेंजींना मी आधी एकदा सांगितलं होतं मजेमध्ये की देवेंजी, हे काय तुम्हाला वाटतंय तसं होणार नाही असं वाटतंय, कारण CKP माणूस आहे, मोडेल पण वाकणार नाही, मोडायला गेलं तरी वाकणार नाही. हे मी त्यांना ऑलरेडी आधी सूचना दिली होती, पण त्यांना वाटलं की नाही होईल आणि ते नाही झालं. आणि त्यामुळे एक CKP समाजाची आमदार मंत्री व्हायला पण मुकली. मला असं वाटतं की आपला जो इतिहास आहे आपण सगळे बघतो. आज दिघे व्यासपीठ आहे, गडकरीजी आहेत आणि गुप्तेजी आपले मोठे लेखक आहेत. इतिहास हा वादासाठी नसतो. आजकाल जे चाललेलं असतं समाजात की ह्या इतिहासाची जात काय, ह्याची जात काय, त्याचं हे काय. इतिहास हा जाती धर्माच्या पलीकडे असतो. इतिहासातनं स्फूर्ती घ्यायची असते आणि भविष्याची स्वप्न आणि भविष्य घडवायचं असतं आणि इतिहास हा त्याच्यासाठी असतो. जसं आमचा इतिहास सगळ्यांचा, म्हणजे आपल्याला वाटेल की आपल्या समाजामध्ये जसा साहित्याचा इतिहास आहे, शौर्याचा इतिहास आहे, बाजीप्रभू देशपांडे असतील, मुरारजी बाबू असतील, आता बाजीप्रभूंचा पिक्चर बघितला, आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही त्यांचे वंशज आहोत. आम्हाला अभिमान वाटतो आणि त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन आपल्या भविष्यात आपण काहीतरी करू शकू
ह्याच्याविषयीचा आम्ही विचार करतो. जसं माझ्या घराण्यामध्ये सयाजी, माझ्या घराण्यामध्ये 4 ते 5 म्हणजे माझे आजोबा, त्यांचे भाऊ, माझे मोठे काका सशस्त्र स्वातंत्र्य सैनिक होते. पण माझ्या वडिलांनी आम्हाला कधी सांगितलंच नाही की आपल्या घरात हे होतं, माझे वडील हे होते, ते होते. ज्या वेळेस आम्ही गॅझेटमधनं काढलं की आपल्या घराण्यात एवढे स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले, त्यावेळेस आम्ही आमच्या काकांना विचारलं आणि मग त्यांनी आम्हाला सांगितलं. म्हणजे आपण काय काय वेळा असं असतं की आपला समाज हा आपण खूप एक हे होत, म्हणजे आपण म्हणतो ना की मानाने जगायचं, तर मान आणि ह्याच्यातला थोडा फरक आपल्याला कळला पाहिजे. कारण शेवटी समाजसाठी एकमेकांसाठी करायचं म्हणजे मला माझ्या कॉलेज जीवनाची आठवण अशी आहे की एक आपल्या समाजाचे होते आणि आम्हाला ते सही लागायची तेव्हा गॅझेटेड ऑफिसरची, आणि त्यांना त्यांच्याकडे सहीसाठी गेलं तर ते म्हणले की सीकेपी लोकांसाठी मी काम नाही करत, आणि ते स्वतः सीकेपी होते. तर असं नाही, आपण आपल्या समाजातल्या लोकांसाठी पण काम केलं पाहिजे, आपल्या समाजाला आपणच मोठं केलं पाहिजे. पण समाजात संकुचित न राहता जशी नदी वाहते तसं आपण वाहतं पाणी राहिलं पाहिजे आणि तीच नदी समुद्राला मिळू शकते. म्हणून आपला समाज हा जर आपल्याला वाढवायचा असेल तर आपल्याला वाहतं राहिलं पाहिजे. आणि आज इथे माझ्या बहिणीचे जे आजे सासरे आहेत त्यांच्या पुस्तकाचं पण उद्घाटन इथे होणार आहे. शांतारामजी गुप्ते, ज्यांचं पुरंदरला जो शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला त्या सोहळ्यावर त्यांनी एक सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. त्याचा प्रकाशन करायचं राहिलं, तसे त्यांनी 21 नाटकं, कथा, बरंच काही लिहिलं. त्या काळात त्यांची नाटकं ही वेलफेअर फंडासाठी चालायची त्यावेळेस, त्या काळामध्ये. तर बाबासाहेब पुरंदर यांनी पण त्यांचं कौतुक केलं होतं. आज त्यांच्या पुस्तकाचं पण इथे उद्घाटन होत आहे. असे बरेचसे लोक आहेत की जे अज्ञात आहेत, ज्यांना आपण ज्ञात आणलं पाहिजे हे मला असं वाटतं. आणि ज्याला मोठं व्हायचंय, ज्याला नाव करायचंय, त्याचं नाव का झालं याच्यासाठी 1-2च ओळी सांगेन आणि मी थांबेल. हर शीशा टूट जाता है पत्थर की मार से. काच तुटते ना दगडाच्या माराने. हर शीशा टूट जाता है पत्थर की मार से, ऐसा शीशा बनाओ पत्थर टूट जाए उसकी मार से. एवढ्या 2 ओळी सांगून मी आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर माजी केंद्रीय मंत्री आणि पर्यटन मंत्री माननीय श्री सुबोध कांजी सहाय आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी आणि उद्घाटक यांना मी विनंती करते आपण या संमेलनाचा उद्घाटन करावं. अखिल भारतीय चंद्रसेनी काज प्रभु के अध्यक्ष और हमारे बहुत ही चहेते भाई समीर गुप्ते जी, इस मंच की शोभा और पुणे जितने खूबसूरत लोगों की शहर है उतना ही इसके खूबसूरत ऑनरेबल एमएलए माधुरी जी, और जितना खूबसूरती से उन्होंने अपनी बात रखी, थोड़ी और सुनता तो अच्छा लगता हम लोगों को. आपका बहुत बहुत अभिनंदन. हमारे इस इलाके के पुराने आमदार दर्द के साहब प्रवीण हमारे गावने जी जो प्रेसिडेंट है, डॉक्टर देशमुख जी जो अपकमिंग प्रेसिडेंट है, हमारे साथ आए हुए कायस्था इंसाइक्लोपीडिया के राइटर और देश के पुलिस सर्विस के वरिष्ठ पदाधिकारी उदय सहाय जी, मैं देख रहा हूं कि जो आज के सम्मेलन के लेगेसी को हम लोगों ने अभी देखा स्क्रीन पे, तो हमारे पुराने परंपरागत लेखक, राइटर्स एंड अपकमिंग
यंग राइटर्स, हमारी सम्मानित परिवार की महिलाएं, साथियों, हमारे लिए ये सही में गौरव का क्षण है कि पुणे लिटरेसी फेस्टिवल में जो आज आने का मौका मिला, लंबी राजनीतिक जीवन और सामाजिक जीवन से जुड़ा रहा हो, जयप्रकाश आंदोलन से निकला और उसमें बहुत तरह के देश में लोग निकले, राजनीतिक भी निकले, पत्रकार भी निकले, राइटर्स भी निकले, लेकिन आज सीकेपी साहित्य सम्मेलन की जो लेगेसी है, वो जो आज दूसरा ये सम्मेलन हो रहा है, ये मुझे लगता नहीं है कि ये पड़ाव है, ये यात्रा रुकेगा नहीं। और जैसे जयपुर लिटरेसी फेस्टिवल होता रहा है, इसकी भी परिधि बदलेगी, इसका भी क्षेत्र बदलेगा, क्योंकि सीकेपी साहित्यकारों ने पूरे महाराष्ट्र के साहित्य में जो अपना योगदान दिया है, मुझे लगता है कि पुणे फेस्टिवल जयपुर फेस्टिवल की तरह एक दिन व्यापक फेस्टिवल, लिटरेची फेस्टिवल में कन्वर्ट होगा। हमारी शुभकामना है। मैडम माधुरी जी यहां है, दलवे साहब है। राजनीतिक जीवन में कभी आपको एंजॉय करने का समय नहीं मिलता है, भागो भागो भागो। मैं कल रांची से सीधे यहां आया हूं और आज शाम तक मुझे रांची पहुंचना है। पूना से बहुत पहले से जुड़ा रहा हूं, यहां छोड़ के जाने का ये शहर नहीं है, इतना खूबसूरत। और पूना में रहने वाले को अपने आप में इस बात का गुमान होता है, फक्र होता है कि आई बिलोंग टू पूना, दैट इज द बेस्ट पार्ट ऑफ दिस सिटी, बट आई हैव टू लीव दिस फेस्टिवल within 5-10 minutes because 12:50 is my flight. So, समीर भाई, ये यात्रा मैं आपको इतना ही कह सकता हूं कि काश समाज में जहां मराठी साहित्यकारों का आज ये सम्मेलन है, वहीं देश में महादेवी वर्मा से लेकर के रघुवंश प्रसाद बच्चन से लेके नीरज से लेके इतने असंख्य का समाज के रत्नाकार मुंशी प्रेमचंद, और यही नहीं, मैं आपको कहना चाहता हूं, विश्वास दिलाना चाहता हूं, जिस संस्था का मैं अध्यक्ष हूं वो 1887 का संस्था है, डॉक्टर राजेंद्र प्रसाद उसके अध्यक्ष हुआ करते थे। और आपका परिवार बहुत व्यापक है, पैन इंडिया है, दक्षिण भारत में, नॉर्थ ईस्ट में, बंगाल में, गुजरात में, पूरे हिंदी भाषी इलाके में। इसलिए मैं आज खास तौर पे साहित्यकारों से अनुरोध करूंगा कि आप राष्ट्रीय स्तर पर भी एक रिसर्च सीकेपी सेंटर खोले और जो भूले बिसरे गीत हैं हमारे, उनसे रिश्ता जोड़े, तो आप देखिए अपने आप को कितना धनवान समझेंगे, कितना महान में का गौरव का आपको अनुभव होगा। मैं बहुत नहीं कहते हुए, रिचुअल मुझे करने का आदेश दिया गया है, सो आई जस्ट डिक्लेयर दिस फेस्टिवल एन इवेंट open with this word. Thank you all of you. Jai Maharashtra.
अनमोल शब्दों से हमें प्रेरित करने के लिए बहुत बहुत आभार. यानंतर पहिल्या सिकेपी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक श्री प्रवीण दवणे यांना मी आपलं मनोगत व्यक्त करून यानंतर पुढच्या अध्यक्षपदाची सूत्र प्राध्यापक डॉक्टर अनंत देशमुख यांच्याकडे देण्याची विनंती करते. नमस्कार, मनपूर्वक नमस्कार. व्यासपीठावरील सर्व आदरणीय मान्यवर आणि सभागृहाचं सुद्धा व्यासपीठ करणारे सर्व श्रोत्यांमधील मान्यवर, मी सर्वप्रथम आभार मानणार आहे ते पहिल्या कायस्थ संमेलनाच्या आदरणीय संयोजकांचे. याचं कारण असं की आज मला या पुण्यनगरीमध्ये आदरणीय डॉक्टर अनंतराव देशमुख यांना अध्यक्षपद देण्याची जी सूत्र त्याचं भाग्य मला मिळालं, त्याचं कारण पहिल्या संमेलनाचे आदरणीय पदाधिकारी आहेत म्हणून त्यांचं मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो. खरं म्हणजे पहिलं संमेलन जेव्हा घ्यायचं ठरलं तेव्हा सगळेच जण साशंक होते की कशा प्रकारचं होईल, लोक येतील का. आपल्याकडे सकारात्मक विचारापेक्षा नकारात्मक विचाराला अधिक गती असते. परंतु संयोजकांनी प्रकाशाची ज्योत अधिक उजळली आणि तेही तेवढंच लखलखीत आणि उत्तम झालं. आणि आज या दुसऱ्या साहित्य संमेलनाच्या सर्व संयोजकांची धावपळ गेले 3-4 महिने मी अनुभवतोय. म्हणजे साधारणतः कॅलेंडरमधले 2-3 दिवसच असे मध्ये जात असतील की कधी रामानंदजींचा फोन नाही आहे, कधी समीरजींचा नाही आहे, कधी किशोरजींचा नाही आहे, आणि सतत काळजी घेणं हे यांचं वैशिष्ट्य. किती काळजी. खरं म्हणजे या सर्व महान व्यक्तिमत्वांना मला आदर द्यावासा जो वाटला त्यामुळे मला खरंच अंमळ मोठं झाल्यासारखं वाटतंय. पण हे त्यांचं मोठेपण आहे. त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. इथे मी चित्रफीत पाहिली तुमच्या बरोबर. केवढी लखलखीत परंपरा. जणू मला वाटतं शौर्य, धैर्य, सत्व, तत्व, विद्या, वैभव यांची जणू एक दीपवाळी तुम्ही आणि मी पाहिली. पुढचं दृश्य काही क्षण दिसत नव्हतं. याचं कारण डोळे अभिमानाने आणि आनंदाने भरून येत होते. ही परंपरा जागवण्याचं आणि पुन्हा ज्योत नव्याने प्रज्वलित करण्याचं फार मोठं औचित्य असतं. खरंच आदरणीय आमदार जे म्हणाले माधवीताई, आणि मला माझं मत आहे ते मनातलं, असं वाटलं की त्यांनी माझ्या भाषणाच्या कागदाचे मुद्दे आधीच घेतले की काय. कारण मला खूप बरं वाटलं या गोष्टीचं. माधवीताई, आज आपल्याला हवा तसा इतिहास वाकवण्याचं जे संशोधन चाललंय ते खऱ्या अर्थाने दुर्दैवी वर्तमान आहे आणि त्याहूनही दुर्दैवी भविष्य आहे. आपण महापुरुषांना, महास्त्रियांना व्यक्तिमत्व आणि माणूस म्हणून स्वीकारतच नाही. येऊ का तिकडे बोलू नका. काय असतं तर माहितीये, पण काय असतं ते सांग. तिथे काही वेळेला कळत नाही आणि खूपच लहान आवाजात मंडळी बोलतात, पण तो बोलताना संवेदना अधिक पट्टीने वाढल्यामुळे तिथे बसण्यापेक्षा अधिक ऐकू येता माझ्यातला दोष आहे. कंसातलं वाक्य मला क्षमा करा. मला दिलेल्या मिनिटातली मिनिटं काढून टाका. मला सांगायचं आहे की ही परंपरा एवढ्यासाठी उजळायची असते की आज जी नवीन पिढी इथे आली आहे, खरंच आहे, सर्व धर्म समभाव, सर्व ज्ञाती समभाव हे नक्कीच आहे आणि आपण ते मानणारच आहोत, मानतोच आहोत. श्री ज्ञानेश्वर माऊलींचं पसायदान आपल्या हृदयात आहे. पण मला वाटतं
किती जरी सूर्य असला मोठा तो आहेच, पण त्याचं एक नातं या ज्योतिषी पण असतंच ना. त्याप्रमाणे त्या महापुरुषांशी आपलं जे आज नातं आहे ते माझ्या नातवंडांना केव्हा कळणार, माझ्या मुलांना कसं कळणार. म्हणून समीरजी, मुद्दाम मी सांगेन की नुसतं साहित्यिक कार्य नाही आहे, ही नवीन पिढी घडवण्याचं कार्य आहे, हेही मला मुद्दाम सांगतो. आज या माध्यमांतून आणि यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही ते कायम जतन करणार आहात. गेल्या संमेलनाच्या वेळेचं भाषण अजूनही ऐकलेले लोक, आत्ताही ऐकलेले लोक पुन्हा मला फोन करतात. मला आनंद होतो. आज जगात हे विज्ञान इतकं पुढे गेले की सगळं निसटलेलं धरून ठेवलं जात आहे, त्यामुळे सगळं उरणार आहे. मित्र, आज मला आदरणीय डॉक्टर अनंतरावांना ते पद बहाल करताना का आनंद होतोय? केवळ मी मावळता अध्यक्ष आणि ते उगवते इतकंच नातं नाहीये. एका छोट्या कवीच्या हातून एका मोठ्या संशोधकाचा हा सत्कार करण्याची संधी मला या संमेलनात. चिंतनाच्या गुहेत गेली 55-60 वर्ष तपोभूमीत अतिशय मनस्वी आणि टोकाच्या मौनांतून बसलेला हा ज्ञानऋषी, की त्यांना असं आग्रहाने ओढायचं, बोलायचं, त्यांना पुढे न्यायचं हे फार कठीण असतं. ही संशोधक मंडळी ही आतूनच जास्त बोलत असतात कार्यांतून. र.धो. कर्वे यांच्या जीवनावरचं त्यांचं कार्य हे इतकं मोठं आहे की ते कायम उरणार आहे. ज्ञाती बांधवांना आणि सगळ्याच मराठी बांधवांना त्यांचा अभिमान आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की पद आता किंवा हे पदक आता अनंतराव केवळ गेल्या वर्षीचं उरलेलं नाही, तर पुढील शतकांसाठी ते उजळत राहणार आहे. इतकं सामर्थ्य तुमच्या व्यक्तिमत्वात आहे. आमच्या संयोजकांच्या सुद्धा नक्कीच औचित्यात आहे. पुढे जाताना मी म्हणेन की आपण बाजीप्रभूंचं किंवा सर्व शूरवीरांचं कौतुक करतो. ती यादी मोठी आहे, साहित्यिकांची आहे, ती शूरवीरांची आहे, हे सगळं मला माहिती आहे. C.D. देशमुखांच्या बुद्धिमत्तेचं आपण कौतुक करतो, र.वा. दिघेंचं, त्यांच्या प्रतिभेचं आपण कौतुक करतो. पण खरं सांगू का, कौतुकाची ती आरती ओवाळून झाल्यानंतर त्या आरतीत आपल्या कर्तृत्वाचा एक नवा दिवा लागावा हे आता नव्या पिढीने ठरवलं पाहिजे. नाहीतर आरती ओवाळण्यातच वेळ जातो. समीरजी आणि रामानंदजी आणि आपण सगळ्यांनाच मी सांगू इच्छितो की आजोबा होणारे आणि आजोबा असलेल्या वयात ही सगळी मंडळी आज हे काम करतायत. पण इथली जी 20 ते 35 वयाची तरुण मंडळी आहेत ती जेव्हा आजोबा होतील तेव्हा हे संमेलन पुढे राहणार आहे का याची काळजी आता आपण घेतली पाहिजे. याचं कारण असं की आपण केवळ बोलायला मराठी उरलोय की काय. माधवीताई, तुम्ही लवकरच काही वर्षात मंत्री व्हाल आणि शिक्षण मंत्री झालात तर मी तुमच्याकडे नक्कीच येईन आणि तेव्हा मात्र तुम्ही ओळख द्या. कारण केबिनमध्ये गेल्यानंतर लोक ओळख देत नाहीत. मला माहिती नाही तुमचं वैशिष्ट्य, तेव्हा मी स्पष्ट बोलीन, कारण ती केबिन जादूची असते. मला म्हणायचं आहे, आज तुमच्या लक्षात येत असेल विश्वभाषेचं महत्त्व कोणी नाकारणारच नाही आहे. अगदी इथून विमानतळावर गेल्यावर रेल्वे सगळीकडे इंग्रजी खूप महत्त्वाचं आहे. पण म्हणून ॲपल जरा कट करून दे ना असं जर माझी मुलगी म्हणाली की आज सनराईज किती गुड झाला आहे असं जर माझा मुलगा म्हणाला तर माझी सगळी पुस्तकं समुद्रातच टाकायच्या लायकीची आहेत. म्हणून मला वाटतं की परदेशी गेल्यानंतरही माझ्या लक्षात येतं. दुबईला गेल्यानंतर माझं औक्षण झाल्यावर हातावर मोदक दिला, म्हटलं मोदक कशाबद्दल? आज संकष्टी चतुर्थी. विचार करा, परदेशात गेल्यावर स्वदेश अधिक आकळतो, आकाशात गेल्यावर जमिनीची ओढ कळते, वाळवंटात पाण्याची चव कळते. मग मातृभाषा निसटल्यावर मातृभाषेची चव कळावी का? नको. केवळ मराठी आडनाव हे पूर्ण नाही, इंग्रजीवर प्रभुत्व मिळवा. पण मराठी येण्याचीच काही जणांना लाज वाटते, त्याचा मला संकोच होतो.
इंग्रजी काय, फ्रेंच काय, जर्मन काय, उर्दू काय, हिंदी काय, सगळ्या भाषांवर तुम्ही प्रेम करा, भाषा भगिनीच आहेत. पण मला वाटतं की एखाद्या कुठल्या तरी देखण्यात सुंदर स्त्रीला लक्षावधी रुपयाचा एक सुंदर ड्रेस घेऊन दिला हिऱ्यानी लखलखता, आणि आपली आई मात्र त्या ठिकाणी एका चिंधीत गोंडाळून कुठेतरी कणत पडले. हे जे रूप आज मराठीला आलंय, ती माझी साहित्य संमेलनाने रसिकांना प्रार्थना आहे की ते गेलं पाहिजे आणि पुन्हा एकदा उजळलं पाहिजे. आदरणीय रसिक हो, आपल्या ज्या म्हणी आहेत, आपले जे वाक्प्रचार आहेत, ते नुसतेच होते का हो? हां, किती म्हणी सांगायचे, बैल गेला आणि झोपा गेला. आजची स्थिती पाहिली तर आंधळ दळते आणि कुत्रं पीठ खात आहे. अशा कितीतरी म्हणी मी ते सांगून करेन, मी तर रांगच्या रांग ती आणलेली आहे. पण मला तुम्ही सांगा की या नुसत्या म्हणी आहेत का? आपल्या पूर्वजांनी आपल्या जीवन मंथनांतून ते नवनीत काढलंय की जे नित नवं आहे. एका म्हणीत अग्रलेख लिहिला जायचा, नाव सोनूबाई आणि हत्ती कथलाचा वाळा. किती आहे पटकन. आज तुमच्या मुलांना, माझ्या मुलांना, नातवंडांना माहिती नसेल आणि नुसती रोषणाई म्हणून छान झालं असं होण्यापेक्षा निघताना जर मातृभाषा उजळली पाहिजे हे निरांजन तुम्ही घेऊन गेलात तर हे साहित्य संमेलनाचं यश आहे असं मला वाटतं. माता, माता, मातृभाषा आणि राष्ट्रमाता या तिन्ही गोष्टी सतत आपल्याला आधार देत असतात, आणि आपण मात्र आज तिन्हींना सुद्धा केवळ सणावारापुरता, कुठे मदर्स डे, कुठे 15 ऑगस्ट एवढ्या पुरताच पुजलं जाते. आदरणीय माधवीताई, सगळं पुस्तक शिकवलं जातं, पण शाळेत प्रतिज्ञा शिकवली जाते का हे तुम्ही कोणीतरी विचारा. तुम्ही सगळी मंडळी आहात ना, ब्रेकिंग न्यूजमध्ये यायला जितके धडपडता, आपणच नव्हे तर अनेक, पण मला वाटतं याच्या पुढे लिंकिंग न्यूजला येण्याची धडपडही आपण केली पाहिजे. सतत वचावचा बोलत राहणं, आणि का तो टी व्ही घेतला, सतत बघावं तर ते कुणाचं ऐकतोय आपण. 100 मुलांच्या वर्गात 2 गुंडांनी सगळा वर्ग असा ताब्यात घ्यावा, त्याप्रमाणे सगळा देश आणि राज्य आज काबीज केल्यासारखं जाते, आणि कुणीच काही मंडळी बोलत नाहीत, कारण आपल्याला उद्या कुठल्या पक्षात जाईल सांगता येत नाही. हा जो एक स्वार्थांधपणा आहे, कशासाठी सगळं, किती लागतो पैसा, किती लागतं अन्न, कोट्यावधी रुपये तुमच्याकडे आहेत, भात किती लागतो आणि पोळी किती लागते, कुठेतरी विचार केला पाहिजे. आज हे सांगण्याची वेळ आहे. तुम्ही सगळ्या आमदार खासदारांची आणि सगळ्या राजकारणी लोकांची खरंच कार्यशाळा घ्या आणि पाहुणा म्हणून मला बोलवा, पण मला अभय द्या, मी घरी सुखरूप गेलो पाहिजे. नाही तर जाता जाताच काहीतरी वेगळं माझ्या पत्नीला ऐकायला लागायचं. मित्रमैत्रिणींनो, असं एक भयावह असं एक वर्तमान हे निर्माण केलंय, आणि तुम्हा मंडळींना ती संवेदना किती आहे याची मला खरंच जाणते. मला वाईट वाटतं की हा कुठला कोडगेपणा आला, की ज्यांनी पाहिलंय प्रचंड माणसं, ज्यांनी शास्त्रीजींना पाहिलंय, वल्लभभाईंना पाहिलंय, ज्यांनी जे काम केलंय, यशवंतराव चव्हाण पाहिलेत, अटल बिहारी पाहिले, सर्व पक्षीय महान नेते पाहिलेत, ही सगळी नेते ज्यांनी पाहिलेत, अनुभवलेत, ती मंडळी का असं वागतायत? तुम्हाला असं वाटेल मी राजकारणावर बोलतोय का? नाही आहे. मातृभाषा एवढ्यासाठी की उज्ज्वल परंपरा जी आहे ती सगळ्या देशाची, ते कळण्यासाठी साहित्यच मदत करतं, पुस्तकच मदत करतात, चरित्रच मदत करतात. आणि म्हणून मला असं वाटतं, समारोपाकडे मी निघताना सांगेन या आमच्या संयोजकांना की वर्षभर सुद्धा, आता 2 वर्ष थोडीशी नकारात्मक गेली, ती आपल्याला माहिती आहे. त्या आजाराचा मी उच्चारही करत नाही, सोडून द्या, आपण त्याचा उच्चारही करायचा नाही, पण कुठेतरी वाचनाचा आस्वाद कसा घ्यावा याच्या कार्यशाळा घेऊया, लेखन कार्यशाळा घेऊया. तुम्ही लिहिण्याबद्दल बोलता, मी तर म्हणेन या ठिकाणी जर 800 जण उपस्थित असतील, त्यातल्या 8 जणांनी जरी पुढच्या 15 दिवसात आपल्या जीवलग नातेवाईकाला SMS ऐवजी 7-8 ओळींचं पत्र पाठवलं तरी हे संमेलन यशस्वी झालं असो. SMS डिलीट करता येतात, पत्र डिलीट नाही करता येत. लक्षात ठेवा, बोटांनी मजकूर खाली किंवा वर सरकवता येतो, नाती मात्र अशी सरकवता येत नाहीत. खरं सांगू, आज प्रचंड पैसा आहे आणि काळजातलं दारिद्र्य आहे. खूप पैसा आहे, मुलं परदेशात आहेत,
घरी आतमध्ये प्रत्येक घरामध्ये आईवडील दरवेशासारखी अनाथाश्रमासारखी जगतायत, दाखवत नाहीत. बाहेर आल्यावर मेकअप केल्यासारखे आनंद आहेत, पण घरात मात्र केव्हा तरी होळी, दिवाळी, भाऊबीजेला आठवण येते. जवळ आले घर, बरोबर आहे, विश्व जवळ आले, त्यामुळे त्यांना भरारी घेऊ द्या. पण भरारी घेताना तिथली नातवंड, सुना, मुलं, लेकी यांना कुठे ना कुठेतरी कळू द्या. केवळ ज्ञातीच्याच कविता कशाला, त्यांना पाडगावकर कळू द्या, त्यांना माडगुळकर कळू द्या, त्यांना पुलं कळू द्या, त्यांना ही सगळी परंपरा कळू द्या. अहो, पुलंचा विनोद कळला नाही तर जीवन कसं कळेल? चितळे मास्तरांच्या बायकोच्या गळ्यात कधी मोती पडले नाहीत, पण डोळ्यात मात्र पडले. हा नुसता विनोद नाही आहे, करुणा आहे. माधवीताई, तुमच्या नेतृत्वाला सांगा आणि तुमच्या मंडळींना सांगा, आज सहिष्णुता जी कमी झाले त्याचे एक कारण मातृभाषाच हरवत चालले. साधा विनोद कळत नाही, साधे शब्द कळत नाहीत. आज या संवादक, निवेदक उत्कृष्ट निवेदन करतात म्हणून मी त्यांना दाद दिली. याचं कारण मी तुम्हाला मुद्दामून सांगतो. 8 दिवसापूर्वी नाशिकला एका स्कूलमध्ये मी गेलो होतो गेस्ट म्हणून, आणि मराठी स्कूल होतं, इंग्रजी माध्यमाचं पण मराठी एक त्याच्यामध्ये होतं. तेव्हा ती जी होती कोण निवेदक, त्यांनी सगळ्या रसिकांना जेव्हा विनंती केली तेव्हा मी उडालो. ती विख्यात निवेदक म्हणाली की सर्व रसिकांनी आपापल्या जागेवर स्थानबद्ध व्हावं. आणि मी पाहुणा असून सुद्धा हसलो, माधवीताई हसल्या त्याप्रमाणे, आणि सगळी मंडळी बघा कशी हसतायत तशी. 2दा 3दा हो. आणि कठीण होतं ना अशा वेळेला मला सहन करणं. नाही मला सहन होत. माझ्या घरातले म्हणतात तुम्ही फार लगेच रिॲक्ट होता. म्हटलं काय करू त्याला, मी जिवंत आहे ना, काय करणार त्याला. इथे जर ठिणगी पडली तर मी जाईचं फूल समजून जाऊ का, मी ती बाजूला करणार नाही का. मी म्हटलं नाही हो, म्हटलं समजू शकतो मी मुद्रण दोष, पण हा बोलण्याचा किती, किमान अभ्यास नको का. मित्र, म्हणून मला असं वाटतं की आज किती म्हटलं तरी सर्व उत्कृष्टच मातृभाषा पाहिजे आणि विश्वभाषा आलीच पाहिजे, हा माझा आग्रह आहे. आणि त्यामुळे हे संपूर्ण जो संवाद आहे तो स्पष्ट होईल. मित्र हो, अन्न, वस्त्र आणि निवारा इतकीच मातृभाषेची आणि या संमेलनाची गरज आहे, आणि ते पूर्ण करण्याचं काम आपण सगळेजण इथे करतो आहोत. मगाशी मला न समजलेल्या आणि उमेजलेल्या कुठल्या तरी गोंधळाचा उल्लेख या ठिकाणी केला. मी एवढंच सांगेन, हे काही वैयक्तिक काम नाही कुणाच्या मानपानाचं. अहो, तुम्ही काही असं तुमचं कुटुंब माझं दवणे, कोणतरी या ठिकाणी गुप्ते, कोणतरी प्रधान, कोणतरी गडकरी असं मानू नका. आपल्या लेकी सुनांचं, मुलांचं जेव्हा एखादं मंगल कार्य असतं त्याला खुर्ची कुणी आणून ठेवायची असते, कुणी कुणाला पाणी द्यायचं असतं. तुम्ही कुणी घरात असाल, तुमची पदं अशी खुंटीला टांगून एक जिवलग ज्ञाती बांधव म्हणून इकडे यायचं असतं. त्यामुळे दिवसभरात जरी काही झालं तरी सुद्धा ते उत्तमच होणार आहे. आणि मला वाटतं सगळेच त्या दृष्टीने सहृदय आहेत. म्हणून मला वाटतं की खरं म्हणजे असं पदक देताना इतकं बोलू नये, पण मला वाटतं पुण्यात इतक्या सगळ्या मान्यवरांपुढे आणि इतक्या उत्कट बोलण्याची संधी आज मिळते कुठे. हल्ली तर माझी काळजी आहे की मी मराठी लोकांपुढे मराठी किती दिवस बोलणार आहे हे मला कळत नाही. आणि त्यामुळे पटकन आहे तेवढे कार्यक्रम मी स्वीकारून घेतो. आज बोललो बुवा मराठी, हाच मला आनंद आहे. आणि मी मराठीतून मराठीत बोललो, हा मला आनंद आहे. आणि आता कार्यक्रमातला हा जो विनोद आहे तो जीवनातलं गांभीर्य होतो आहे. तेव्हा मला वाटतं की त्याला पर्याय नाही. कवी बी यांच्या कवितेने मी समारोप करेन. आणि ती कविता कवी चाफा ही कविता आहे. ती सगळी मी काही सांगत नाही, पण त्यांनी 2 मनं एकत्र आल्यानंतर, द्वैताचं रूपांतर अद्वैत झाल्यानंतर, निराश चाफ्याला फुलवणारी अंतस्थ संवेदनांची ती चाफेकळी जेव्हा जीवलगाला म्हणते की अरे असं रुसतोस का, खंतावतोस का, काय एवढा दुःखी. अरे संवेदनाशील माणूसच दुःखी असतो. कोडग्या माणसाला कधीच काही होत नाही. खिळा जर घातला तर खिळा वाकडा होऊन येईल, अशा तऱ्हेची ती माणसं असतात. तू संवेदनाशील आहेस बा मित्रा, तू गोड आहेस, तळल आहेस. आणि मग आंब्याच्या वनात घेऊन जाते, कुठे कुठे ती घेऊन जाते, तो फुलत नाही. आणि शेवटी ती म्हणते, हे विश्वाचे अंगण आम्हा दिले आहे आंधण, हे विश्वाचे अंगण आम्हा दिले आहे आंधण, उणे करूया आपण दोघे जण रे.
हे नक्षत्रांकित, हे पृथ्वीचं विलक्षण अशा तऱ्हेचं जे अंगण आहे ते आपण नाचून गाऊन उत्सव करून, केवळ फुलंच नव्हे तर काट्यांची पण फुलं करून, अश्रूंना पण अत्तराचा गंध देऊन आपण हे सगळं अंगण सुगंधी करून टाकू, आनंदी करून टाकू. आणि ऐकल्यानंतर तुम्ही जे मनात म्हणाल, व्यासपीठ मनात जे म्हणेल तेच झालं. चाफा फुली आला फुलून, तेजी दिशा गेल्या आटून मिटून. की तेजात, त्या आनंदाच्या तेजात सगळ्या दिशा आटून गेल्या. आणि मग कोण मी, कोण तू, कोण मी, कोठे दोघे जण रे. आणि मग चाफा फुली आला फुलून. चाफा फुलून 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 आला आहे आणि तो बहरत राहो. पुन्हा एकदा पहिल्या शुभकार्याची माळ माझ्या गळ्यात टाकली आणि आता किती योगायोग, माझ्या वडिलांचंच नाव प्रवीण अनंत दवणे म्हणजे अनंतराव, आणि आज जणू काही माझे काका असावेत धाकटे, वडीलच असावेत थोडे फरकाने, अशा अनंतरावांना एक सत्कार करण्याची, सन्मान करण्याची संधी मला मिळाली. तुमच्या अध्यक्षतेखाली सगळं वर्ष छान जाईल. काही वेगळे उपक्रम, सकारात्मक, साहित्यिक, अधोरेखित साहित्यिक उपक्रम करायचे आणि मग वेगळंच काहीतरी करून घ्यायचं, ये नाही चलेगा. तेव्हा असं उत्तम काही करायचं असेल, वेळ पाळायची असेल, आज मी सोडून बाकीचे किती वेळेत बोलले बघा, कट टू कट छान बोलले. पण तुम्ही एका माजी अध्यक्षाला, की जो केव्हा तरी प्राध्यापक होता, त्याला बोलून गोंधळ केला. तेव्हा मला वाटतं की तो आनंद मला दिलात. पुन्हा मी आदरणीय डॉक्टर अनंतराव देशमुख यांचं हार्दिक अभिनंदन करतो, मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आता खरंच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. साहित्याचा चाफा असा या व्यासपीठावरनं आणि आपल्या टाळ्यांच्या गजरात बहरत असताना असं म्हणतात की कोणत्याही साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद स्वीकारताना ती फार जबाबदारीचं कार्य असतं आणि अशा वेळेला त्या क्षेत्रात प्रवीण असलेली व्यक्ती लागते आणि दुसरं अध्यक्षपद पुन्हा नव्याने स्वीकारताना साहित्याची दिंडी अनंतपणे चालवणारी सुद्धा व्यक्ती असावी लागते. आज दोन्ही प्रवीण आणि अनंतांचा संगम इथे या साहित्याच्या व्यासपीठावर झालेला आहे. आपण हे अध्यक्षपदाची सूत्र आता आपण प्राध्यापक डॉक्टर अनंत देशमुख यांच्याकडे सोपवणार आहोत. पण त्यापूर्वी फक्त सभागृहातल्या लेखकांना, ज्यांची पुस्तकं या व्यासपीठावरनं प्रकाशित होणार आहेत, त्यांना विनंती करते की त्यांनी सभागृहाच्या बाहेर आपण लगेचच जावं. आपण साहित्य दिंडीसाठी तयारी करावी. जे 12 लेखक आहेत त्यांना मी विनंती करते, ही संधी साधून बाकी कोणीही जाऊ नये बाहेर. यानंतर मी अध्यक्षपदाची सूत्र प्रदान करण्यासाठी पहिल्या CKP साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक श्री प्रवीण दवणे यांना विनंती करते की त्यांनी ही अध्यक्षपदाची सूत्र प्राध्यापक डॉक्टर अनंत देशमुख यांच्याकडे सुपूर्द करावीत. धन्यवाद. आणि हे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर आता दुसऱ्या CKP साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अनंत देशमुख यांना विनंती, आपण आपलं अध्यक्षीय भाषण सादर करावं. नमस्कार. मी काही बोलण्याच्या अगोदर आपल्याला एक विनंती करणार आहे. आपण टाळ्या वाजवायच्या आहेत, उत्स्फूर्तपणे दाद द्यायची आहे 3 गोष्टींसाठी. पहिली गोष्ट ही की जी चित्रफीत आत्ता दाखवण्यात आली, त्या चित्रफितीमधून मराठी साहित्यिकांची एक मांदियाळी आपल्यासमोर अत्यंत समर्पक पद्धतीने औचित्यपूर्ण ढंगात सादर केली समीर गुप्ते आणि त्यांच्या टीमनं.
त्याच्यासाठी. दुसरं, अत्यंत तारुण्यामध्येच ज्यांनी आपलं ध्येय निश्चित केलं आणि विद्यार्थी वर्ग आणि पालक वर्ग यांच्यासाठी लेखन करून त्यांचं प्रबोधनाचं महत्त्वाचं कार्य केलं. काही काळ प्राध्यापकी केली आणि आपल्या वाणीने संपूर्ण महाराष्ट्रभर आपलं ध्येय पोचवलं आणि अनेक मनं जागृत केली, त्या प्रवीण दवणे यांच्यासाठी. आणि तिसऱ्यांदा आपण टाळी वाजवावी ती ज्यांनी हे दुसरं अखिल भारतीय CKP त्या संयोजकांसाठी आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या मनामध्ये जो स्नेहाचा सेतू बांधलेला आहे त्यांच्या अथक प्रयत्नांसाठी. अखिल भारतीय चांद्रसेनीय कायस्थ प्रभू मध्यवर्ती संस्था ठाणे, श्रीमंत सखाराम हरी गुप्ते चांद्रसेनीय कायस्थ प्रभू ट्रस्ट पुणे, पुणे CKP फॅमिली पब्लिक ट्रस्ट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने इथे होत असलेल्या दुसऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मी आता उभा आहे. सन्माननीय माजी केंद्रीय मंत्री श्री सुबोधकांत सहाय्य ते त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे आता गेलेले आहे तिथून. आदरणीय आमदार माधुरीताई मिसाळ, प्राध्यापक प्रवीण दवणे, समीर गुप्ते, रामानंद सुळे, सुधाकर वैद्य, अशोक देशपांडे, नंदकुमार वढावकर, मोहना टिपणीस, निलेश गुप्ते, मंदार कुलकर्णी, आशिष देशपांडे, राहुल दिघे, शिरीष चिटणीस, संजीव सुळे, वृषाली राजे, किशोर राजे आणि नीतल वडावकर, तिन्ही CKP संस्थांचे मान्यवर पदाधिकारी, वेगवेगळ्या परिसंवादांचे अध्यक्ष आणि निमंत्रित आणि उपस्थित CKP बंधू आणि भगिनींनो, दुसऱ्या अखिल भारतीय CKP साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आपण मोठ्या औदार्याने मला देऊ करून आपण माझा सन्मान केलात, याबद्दल मी आपला सदैव कृतज्ञ राहील. आपण माझीही निवड केलीत, त्याकरता आवश्यक ती असणारी पात्रता माझ्यापाशी काय आहे हे कळावं आपल्याला, म्हणून मी 2-3 गोष्टींचा उल्लेख करत आहे. मी साहित्याचा विद्यार्थी आहे आणि आयुष्यभर साहित्य लेखनही केलेलं आहे. अन्य कुठल्याही ज्ञानशाखांसंबंधी किंवा जीवनातल्या क्षेत्रांसंबंधी मला फारसं ज्ञात नाही आहे. आणि म्हणून साहित्याच्या क्षेत्रामध्ये जी काही इयत्ता मी कमवली, त्याच्यामध्ये वेळोवेळी जी काही लोकांनी मला दाद दिली, त्यांचे निर्देश मी इथं करतो, म्हणजे आपल्याला माझ्या लेखनाचं स्वरूप लक्षात येईल. कुसुमाग्रजांचा विशाखा हा जो काव्यसंग्रह आहे, त्याचं जेव्हा संशोधन मी केलं तेव्हा कुसुमाग्रज हयात होते आणि ते संशोधन मी त्यांना पाठवत होतो. ते बिछानाबद्ध होते. बिछानाबद्ध हा त्यांचा शब्द आहे. त्यानंतर 20-22 दिवसातच ते गेले. पण त्यांनी असं लिहिलं की गेल्या 50 वर्षांमध्ये विशाखाची इतकी सूक्ष्म आणि मर्मग्राही समीक्षा झालेली माझ्या पाहण्यात नाही. दुसरे एक उदाहरण देतो. ठाण्याच्या शिवप्रसाद हॉटेलमध्ये आम्ही जेवण घेत होतो, मी आणि माझी पत्नी. त्यावेळी मला एक फोन आला. फोन औरंगाबादहून होता. नाटककार अजित दळवी यांचा तो होता. त्यांनी विचारलं, आपण अनंत देशमुख का? मी म्हटलं हो. तुम्ही रघुनाथराव कर्व्यांवर काही खंड संपादित केलेले आहेत का? मी म्हटलं हो. आपण एकदा भेटायला हवं. मी म्हटलं चालेल. फोन संपला. नाटककार मला भेटले नाहीत, परंतु त्यांनी मी लिहिलेले रधो हे जे 8 खंडांचा जो संच आहे तो बारकाईने अभ्यासला आणि त्यातून नाटक लिहिलं समाज स्वास्थ्य.
ते लिहिलं आणि नंतर दिग्दर्शक अतुल पेठे यांच्याकडे त्यांनी दिलं. अतुल पेठे सतत माझा शोध घेत राहिले आणि एके दिवशी त्यांचा मला फोन लागला. मी अमेरिकेत. सकाळचे 8:30-9 वाजलेले होते आणि मी माझा व्यायाम करत होतो. इथे रात्र झालेली. अनंत देशमुख का? हो. नमस्कार. इथूनच साष्टांग दंडवत करतो. म्हटलं का बाबा? नाही, तुम्ही रौधनवर एवढं प्रचंड काम केलेलं आहे आणि आता समाजशास्त्र हे नाटक अजित दळवींनी लिहिलेलं आहे, ते माझ्याकडे आलेलं आहे. पण दळवींनी काय केलं आहे? दळवींनी ते फॅमिली ड्रामा केलेला आहे. मला फॅमिली ड्रामा नको आहे, मला तो कोर्टरूम ड्रामा हवा आहे आणि म्हणून मला तुमची मदत लागेल. मी म्हटलं काही हरकत नाही. त्यानंतर त्यांनी त्यांच्या नाटकाची रंगीत तालीम इथेच SNDT विद्यापीठाचा जो कॅम्पस आहे त्याच्या शेजारी मला आणि माझ्या पत्नीला दाखवली आणि मला विचारलं यात काही त्रुटी आहेत का? ज्या काही जुजबी त्रुटी होत्या त्या मी त्यांना सांगितल्या. त्यानंतर 4च दिवसात त्यांचा मला फोन आला. मला त्यांनी विचारलं की रघुनाथराव कर्वे यांनी जो श्लोक लिहिलेला आहे, सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत, हा कुठल्या लेखात आहे तेवढं सांगू शकाल का? मी त्यांना म्हटलं ओके सांगतो मी, पण जरा 10 मिनटं तरी द्याल की नाही? ते म्हणाले ठीक आहे. 10 मिनिटांनी मी त्यांना तो श्लोक असलेला लेख कुठल्या माझ्या पुस्तकात आहे ते दाखवलं. ते म्हणाले छान, आत्ता मी माझ्या नाटकाचा शेवटचा प्रवेश बदलतो. त्यानंतर त्यांनी त्या नाटकाचा पहिला प्रयोग इथल्याच यशवंतराव चव्हाण थिएटरमध्ये केला. आम्हा दोघांनाही त्यांनी निमंत्रित केलेलं होतं आणि त्यावेळी जो पहिला प्रयोग झाला त्याचा शेवट त्यांनी अक्षरशः बदललेला होता. रघुनाथराव कर्वे कोर्टामध्ये आपल्या संपूर्ण कर्तृत्वासंबंधी जो काही आरोप झालेला होता त्याचा प्रतिवाद ते करतात, डिफेन्स देतात. त्याचं ते संपूर्ण सोलिलोक्वी होती आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रातील विद्वानांनी माझ्या लेखनाची योग्य ती दखल घेतलेली आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून गंभीर साहित्य चर्चा अपेक्षित असते, त्यामुळे मला तशी ती करावी लागणार आहे. एरवी बऱ्यापैकी चांगला वक्ता म्हणजे प्रवीण तुमच्या इतका मी नाही, पण काही प्रमाणात मी चांगला वक्ता आहे. तरी देखील मी आज माझं भाषण वाचून दाखवणार आहे, कारण त्यातून तर्कशुद्धता आणि प्रवाहीपणा आणि विचारांची स्पष्टता आपल्याला जाणवावी अशी माझी अपेक्षा आहे. त्यामुळे मी आता माझ्या प्रत्यक्ष भाषणाला सुरुवात करतो. राजवाडे, पोद्दार, फाटक, प्रियोळकर, बेंद्रे, मालशे, ढेरे अशा मराठीतील संशोधकांची एक जी प्रदीर्घ परंपरा चालू आहे, त्या परंपरेतील मी एक पाईक आहे आणि त्याच स्वरूपाचे साहित्य संशोधन मी गेली जवळजवळ 50 वर्ष करीत आलेलं आहे. वास्तविक पाहता आपल्याकडे कवीला, कथाकाराला, कादंबरीकाराला आणि नाटककाराला जितकी आणि जेवढी मान्यता आणि प्रतिष्ठा मिळते तितकी आणि तेवढी संशोधकाला मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. तरी काहीसा उपेक्षित एकांडा मार्ग मी का निवडला याचे उत्तर असे की तोच माझ्या रक्तात होता. ललित लेखकाला प्रतिभेची ईश्वरदत्त देणं लाभलेलं असतं आणि त्याच्या जोरावर तो शून्यामाजी वसाहती निर्माण करतो. ती प्रतिभा माझ्यापाशी नाही हे उघड आहे. दुसरे म्हणजे संशोधनासाठी आवश्यक असलेली जिद्द, जिज्ञासा, चिकाटी, चिकित्सकृती माझ्यापाशी असल्याने मी त्या मार्गावरून प्रवास करू शकलो. शिवाय त्याकरता नवनवीन महत्त्वपूर्ण विषय धुंडाळण्याची, त्यांचा तलस्पर्शी वेध घेण्याची क्षमता माझ्यापाशी असल्याने माझ्याकडून हे लेखन झाले आहे. एरवी मिसेस फेरार, रघुनाथराव कर्वे, श्रीधर बळवंत टिळक, गोपाळराव जोशी, रँगलर रपू परांजपे, कृष्णराव केतकर, दीनानाथ दलाल, कुसुमाग्रज यांच्याविषयीचं संशोधन माझ्याकडून घडतं ना. मराठी साहित्याची ही परंपरा 13व्या शतकातील मुकुंदराज ज्ञानेश्वर चक्रधरांपासून सुरू होते. त्या काळात CKP प्रशासनात आणि युद्धभूमीवर चमकले.
मराठीतील बखोर वाङ्मयाला राजवाडे यांनी इतिहासाच्या तुलनेत भले कम असेल ठरविलेले असले तरी त्यांचे मोल नाकारून चालणार नाही. हे लेखन आपल्या कामाचा एक भाग म्हणून CKP मंडळीने केले आहे. एकच उदाहरण देतो. मुंबई प्रांताचा पहिला गव्हर्नर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन याला मराठ्यांचा इतिहास लिहायचा होता, पण त्याने हे काम त्याचा मित्र ग्रँट डफ याच्यावरती सोपवलं. डफला सातारचं दप्तर उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मल्हार रामजी चिटणीस यांच्यावरती सोपवण्यात आली होती. ती पार पाडत असतानाच जी कागदपत्र त्यांच्या हातून डफच्या सहकार्यांना पुरवण्यात येत होती ती पाहून मल्हार रामजी चिटणीस यांनी मराठ्यांच्या 6 बखरी लिहिल्या. CKP असे स्वेच्छेने स्वीकारलेल्या वा परप्रेरित अशा अंगावर पडलेल्या कामांमध्ये झोकून देत किंवा देतात ते असे. म्हणून गेल्या 7-8 शतकातील CKP समाजातील निवडक कर्तबगार पुरुषांची आणि साहित्यिकांची मांदियाळी आपल्याला थक्क करून सोडते. राजकारण, प्रशासन, समाजकारण, साहित्य, इतिहास, संगीत, चित्रपट, रंगभूमी, विज्ञान, खेळ, गणित, ज्योतिष या क्षेत्रांवर त्याने निस्संदिग्धपणे आपली नाममुद्रा उमटवलेली आहे. बाबूजी प्रभू देशपांडे, बाळाजीरावजी चिटणीस, रंगो बापूजी, प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, भाई कोतवाल, चिंतामणराव देशमुख, राम प्रधान, अरुणकुमार वैद्य, राम गणेश गडकरी, रघुनाथ सबनीस, भास्कर महादेव चौबळ, सर गोविंदराव प्रधान, शंकर अबाबजी भिसे, शंकर रामचंद्र भिसे, गंगाधर अधिकारी, वासी बेंद्रे, बी नारायण मुरलीधर गुप्ते, ग प्र प्रधान, माधवराव गडकरी, द्वाभ कर्णिक, शेष्या टोपण नावाने लिहिणारे खंडेराव सुळे, यशवंत नारायण टिपणीस, ज्योतिषी पानसे, ज्योतिषी प्रधान, वसंतराव वैद्य, कवी सुरेश मथुरे, सुरवानाना टिपणीस, दत्ताजी तांबणे, BT रणदिवे, कुसुमावती देशपांडे, कुमार समर्थ, शोभना समर्थ, नूतन, कमल रणदिवे, अहिल्याबाई रांगळेकर, नलिनी जयवंत, विजया मेहता, अनंत दामोदर राजे, मृणाल गोरे, भाई वैद्य, भालचंद्र गोपाळ देशमुख, शशिकुमार मधुकर चित्रे, श्रीनिवास खळे, पुआ चित्रे, दिलीप चित्रे अशी ही फार मोठी नामावळी आहे. या आणि इतरही ज्यांचे नामोल्लेख राहून गेले असतील त्या साऱ्यांना मी इथे विनम्र अभिवादन करून माझ्या मुख्य भाषणाकडे वळतो. कोणत्याही समाजात साहित्य निर्मिती होते तेव्हा लेखक समाज हे द्वंद्व नेहमीच राहते. लेखकही आत्मनिष्ठ आणि समाजनिष्ठ प्रकृतीचा असतो. त्याला त्याच्या संस्कृतीचा आणि भाषेचा इतिहास असतो. त्या चौकटीतच त्याचे लेखन निर्माण होत असते आणि बहरते. मराठी साहित्याला त्याचा असा इतिहास आहे, काही एक मूल्यव्यवस्था आहे आणि त्याच्या परिघातच त्याला गवसलेला अनुभव आविष्कार रूपांच्या शक्यता धुंडाळत त्याने मांडायचा असतो. त्यामुळे कोणत्याही भाषेतील साहित्याचा विचार करीत असताना आत्मनिष्ठा आणि समाज सन्मुखता या 2 अक्षांवरच त्याचा विचार करायचा असतो. लेखकाच्या व्यक्तित्वानुसार, जीवनविषयक प्रश्नांच्या आकलनानुसार तो ज्या समाजात वावरत आणि जगत असतो त्यावर झालेल्या संस्कारानुसार त्याची जीवनविषयक धारणा बनते, विचारव्यूह तयार होतो, त्यानुसार त्याची अभिव्यक्ती सिद्ध होत असते. 1922-23 हे मराठी वाङ्मयाच्या दृष्टीने 2022-2023 हे मराठी वाङ्मयाच्या दृष्टीने एक महत्त्वाचं वर्ष आहे. कारण बरोबर 100 वर्षापूर्वी मुंबईत मौज नावाचं नियतकालिक सुरू झालं आणि 21 महिन्यांनी प्राध्यापक श्री पु भागवत यांचा जन्म झाला. तेव्हा मौज हे साप्ताहिक आणि त्यानंतर 1933 साली निर्माण झालेले सत्यकथा मासिक, 1950 साली जन्माला आलेले मौज प्रकाशन आणि श्री पु भागवत यांचे अतूट नाते होते. श्री पु भागवत यांच्या साहित्यविषयक भूमिकेने आणि दृष्टीने 1944 नंतर जवळजवळ 45-50 वर्ष मराठी साहित्यावर अधिराज्य गाजवले. कला सौंदर्यवादाचा, आविष्कार रूपांच्या विविध शक्यता धुंडाळण्यासाठी महाराष्ट्रातील विविध भागातील प्रतिभेचे नवनवे धुमारे शोधण्याचा अथक प्रयत्न त्यांनी केला. नवकथा, नवकाव्य, नवी कादंबरी, नवनाटक, नवीन साहित्यविषयक विमर्श यांचा शोध घेणं, त्याला सत्यकथेचे व्यासपीठ उपलब्ध करून देणं हे मोलाचं काम श्री पुंनी केलं.
त्यामुळे बाळ सीताराम वर्डेकर, गंगाधर गाडगीळ, कमल देसाई, राभा पाटणकर, प्रभाकर पाध्ये, जी.ए. कुलकर्णी, माधव आचवल, महेश एलकुंचवार यांच्यासारखे लेखक, कवी, समीक्षक निर्माण झाले. त्यांचा विलक्षण प्रभाव मराठी साहित्यावर पडला. त्यांचे लेखन हे तरुण नवख्या लेखकांसाठी लेखनाचे मानदंड ठरले. प्रायोगिकतेला, रूपक सौंदर्याला, त्याच्या कोरीवपणाला असाधारण महत्त्व प्राप्त झाले. नियतकालिकाच्या संपादकाची चिकित्सक वृत्ती, संस्करण क्षमता, त्याचे मोठेपण तत्कालीन अन्य लेखकांनी मानले आणि त्यांनी ते स्वेच्छेने स्वीकारले. मौजच्या वळचणीखाली मग प्रतिभाशाली तरुण लेखकांची फौज निर्माण झाली. अशा साप्ताहिक मौजचा आणि शिपू भागवत यांचा करिश्माच होता. पण कोणत्याही एका विचारविवाहाला वाजवीपेक्षा जास्त दडपणाखाली स्वत्व जपणारा लेखक फार काळ राहू शकत नाही किंवा तो ते नाकारतो. वास्तविक पाहता मौज साप्ताहिकाचा जन्म गंभीर साहित्यापासून कंटाळलेल्या वाचकांसाठी काही हलकं फुलकं करून देण्याच्या प्रतिनिधीतून झालेला होता. नासी फडके यांच्या कथांच्या कल्पनारम्यतेपेक्षा वास्तव खराखुरा वाटणाऱ्या घटनांचे चित्रण करणाऱ्या ट्रू स्टोरी या अमेरिकन नियतकालिकात प्रसिद्ध होणाऱ्या कथांसारखे लेखन प्रसिद्ध करण्याकरता सत्यकथा मासिकाचा जन्म झाला होता. पण त्याची ही प्रकृती आणि भूमिका लवकरच म्हणजे 1944-45 नंतर बदलली. सत्यकथेकडे कविता पाठवू नयेत असे आपल्या अंकांमधून जाहीर करणारे हे मासिक पुढे नवकाव्याचे मानाचे व्यासपीठ ठरले. हा सिलसिला मग पुढे बरेच वर्ष चालू राहिला. 1960च्या दरम्यान श्रीपूंनी राम पटवर्धन या सहकार्यावर सत्यकथेच्या संपादनाची जबाबदारी टाकताच पटवर्धनांनी सत्यकथेचं स्वरूपच बदलण्याचा प्रयत्न केला. सत्यकथेच्या मुखपृष्ठावरून पटवर्धनांनी बायकांचं उच्चाटन केलं अशा अर्थाचं निरीक्षण व्यंकटेश माडगुळकर यांनी तेव्हा नोंदवल्याचं स्मरणात आहे. पण पटवर्धनांचा हा प्रयत्न क्षीण ठरला. त्यामुळे मौज साप्ताहिकाचा आणि शिपू भागवत यांचा इथे मी निर्देश केला. तो त्यांच्या भरीव कामगिरीमुळे आणि तोही त्यांनी मराठी साहित्याच्या एका प्रदीर्घ आणि महत्त्वाच्या कालखंडावर सिद्ध केलेल्या वर्चस्वामुळे. याच काळात महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे साहित्य कलाप्रेमी रसिक मुख्यमंत्री लाभले. त्यांनी साहित्य कलांच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ ही संस्था स्थापन केली आणि लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यासारख्या विद्वानाला तिचे अध्यक्षपद दिले. या घटनेचा लाभच झाला. त्याआधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वबांधवांना एकत्र आणलेले होते आणि शिक्षण प्रसारावर जोर दिला होता. महाराष्ट्रात शाळा महाविद्यालयांची संख्या झपाट्याने वाढलेली होती आणि वाचन प्रसार व्हायला मदत झाली. अण्णाभाऊ साठे यांच्या लेखनाचा तो जोमाचा काळ होता. दलित साहित्य नावाने साहित्याचा एक नवीन प्रवाह जोरकसपणे पुढे आलेला होता. अनियतकालिकं काढली गेलेली होती. त्याचा परिणाम असा झाला की तळागाळातील तरुण लेखकांना लेखनाचा आत्मविश्वास मिळाला. प्रतिष्ठान, अस्मितादर्श यांच्यासारखी नियतकालिकं ही त्या काळात निर्माण झाल्याचे दिसते. बंधू माधव, माधवराव बागोल, शंकरराव खरात यांच्यात तो लेखनाचा काळ होता. वास्तविक पाहता 1955च्या आसपास श्रीनाथ पेंडसे, मधु मंगेश कर्णिक, जेवण दळवी यांनी प्रादेशिक साहित्य मोडणारे गुणात्मक लेखन केलेले होते. व्यंकटेश माडगुळकर, शंकर पाटील, दमा मिराजदार यांनी मराठी ग्रामीण साहित्याचा प्रवाह समृद्ध केला होता. 1960च्या दरम्यान मराठी नाटकाने कात टाकलेली होती. पौराणिक, ऐतिहासिक, संगीत नाटके लिहिली गेले. वेड्याचं घर, उन्हाती संज्ञाप्रवाही नाटक, मदनाची मंदारमाला, ययाती आणि देव यांनी ही संगीत आणि पौराणिक नाटकं लिहिली गेली. त्यांचे प्रयोगही झाले. तुझे आहे तुझपाशी हे पु ल देशपांडे, तर नटसम्राट हे विवा शिरवाडकर यांचे नाटक रसिकांनी डोक्यावर उचलून धरलेले होते. रायगडाला जेव्हा जाग येते हे ऐतिहासिक नाटक, संभूसाच्या चाळीचे चाळ संस्कृतीचे आणि हमीदाबाईची कोटी गडिका जीवनाचे चित्रण घडविणारे नाटक, अवाद्य, 1-0 बाजीराव, घाशीराम कोतवाल, सकराम बाइंडर, महानिर्माण, वाडा चेरीमंदी, गारबोग, आत्मकथा या नाटकांनी मराठी व्यावसायिक आणि प्रायोगिक रंगभूमी गाजवली होती. कोसला, स्वामी, झेव, झुंज, मंत्रावेगळा, राहू, पानिपत, झाडाधरती, चक्र, मायमची काडी, घरगंगेच्या काठी अशा लक्षणीय कादंबऱ्यांनी वाचक मनावर गारूड केलेलं होतं. काजळ माया, डोह काळीमा, हिरवे रावे, रक्तचंदन या जी.ए. कुलकर्णी यांच्या कथांनी वाचकांची अभिरुची समृद्ध केलेली होती. नियती हे एक सूत्र घेऊन त्यांनी आपल्या कथांमध्ये ठसठशीतपणे चित्रण केलेले होते. याच काळात ऑर्फी असा दिलीप चित्रे यांचा आणि त्याच्याचबरोबरीने वासू नाका हा भाऊ पाध्ये यांचा कथासंग्रह गाजलेला होता. विजयराजाध्यक्ष, कमल देसाई, सानिया, अंबिका सरकार, आशा बगे या आणि त्यांच्याबरोबरीने शैलजा राजे, स्नेहलता दसनूरकर यांनी आपल्या पद्धतीने कथालेखन केलेले होते.
आरती प्रभू, डहाके, धुरी, कोल्हटकर, महानोर यांनी वैशिष्ट्यपूर्ण काव्यलेखन केलेलं ते. दुर्गा भागवत, इरावती कर्वे, मधुकर केचे, सुरेश मथुरे, महेश एलकुंचवार यांनी ललित गद्याचा प्रवाह समृद्ध केला होता. माझ्या आठवणी, चंदरी दुर्नियत, सांगते ऐका, सांजवाद, स्वर्णयात्रा, बलुत, स्नेहांकिता, एक झाड दोन पक्षी, आहे मनोरत्री, बंद अनुबंध, सात संगत, कुणास्तव कुणीतरी, झिम्मा, सय या आत्मचेतनचा बोलवाला झाला होता. पूर्वरंग, अपूर्वाई या पुलंच्या तर गोपुरांच्या प्रदेशात या गंगाधर गाडगळ्यांच्या, खडक कोळतात आकाशा अनंत काणेकरांच्या, शिवाराजी राणीच्या शोधात या दिलीप चित्रे यांच्या, अमेरिका या अनिल अवचट यांच्या प्रवास वर्णनाने त्या प्रकारात जान ओतलेली होती. पुढे मीना प्रो आणि जयप्रकाश प्रधान यांनी विपुल प्रवास वर्णन लिहिली. मर्ढेकरांपासून सौंदर्यवादावर बरंच खल होत राहिला. सुरेंद्र बारलिंगे, गवांदे, प्रभाकर पाध्ये, रबा पाटणकर यांचं लेखन विशेष चर्चेत राहिलं. गंगाधर पाटील, मसूब पाटील, मिलिंद मालशे यांनी पाश्चात्य रशियन समीक्षकांच्या आणि समीक्षेचा परिचय करून दिला होता. युरोपियन अमेरिकन फेमिनिझमच्या धर्तीवरती वुमेन्स लिपची चळवळ इथे मूळ धरू लागलेली होती. त्यातून पुष्पा भावे, छाया दातार, मनीषा दीक्षित, कमल देसाई, गौरी देशपांडे, शांता गोखले, कविता महाजन, प्रिया तेंडुलकर, सानिया, मेघना पेटे, नीरजा यांच्या कथा कादंबऱ्यांनी त्यात भर घातली. याच काळात विज्ञान साहित्यावर डॉक्टर जयंत नार्ळीकर, निरंजन घाटे, सुब्बत जावडेकर यांनी लेखन केले. अनुवादित साहित्य या प्रकारामध्ये उमा कुलकर्णी, अपर्णा वेळणकर यांनी लक्षणीय भर घातली. बाल साहित्यामध्ये अनंत भावे, एकनाथ आव्हाड यांनी अतिशय गंभीरतेने लेखन केलं. 1975 नंतर वैज्ञानिक प्रगतीचा झपाटा विलक्षण होता. इलेक्ट्रॉनिक्सचे युग वाढलेलं होतं. छपाईमध्ये विलक्षण बदल होत होते. प्रसारमाध्यमांची वाढ होत चाललेली होती. जग जवळ येत चाललेलं होतं. त्याचे फायदेही खूप होते. पण हळूहळू काही अनपेक्षित आणि अनिष्ट बाबींचा समाजात शिरकाव झालेला होता. विशेषतः तरुण पिढीत संबंधी समस्या निर्माण झालेल्या होता. व्यसनांचा जबरदस्त विळखा या पिढीवर पडला होता. काही कुटुंबांमध्ये गंभीर समस्या उद्भवलेल्या होत्या. काही समाज हितैषी माणसं आणि संस्था पुढे येऊन त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. ललित लेखकाने हे सारं डोळे उघडे ठेवून पाहायला पाहिजे. त्यासंबंधी मूलभूत गोष्टींचा बारकाईने अभ्यास करायला हवा आणि त्याचं चित्रण आपल्या लेखनातून करायला हवं. हतवीर्य झालेल्या समाजाला लेखकाने सकारात्मक दृष्टिकोन द्यायला हवा. ज्ञानेश्वराने विश्वात्मक देवापाशी मागणं मांडताना मागितलेलं पसायदान हे प्रत्येकाच्या लेखणीमागचं अंतःसूत्र असायला हवं. सारांश, 1960 नंतर मराठी साहित्य अधिकाधिक समृद्ध होत गेलं, पण सूत्र तेच राहिलं. आत्मनिष्ठा आणि समाज समनुका यामध्ये हे लेखन सामावलेलं होतं. आणि फार तर आपण असं म्हणू शकू की लंबक सामाजिक चित्रणाकडे अधिक झुकू लागला होता. म्हणूनच 1945 नंतरचा काळ संपादक म्हणून श्रीपू भागवत आणि सत्यकथा मासिक यांचा आणि 65 नंतर संतप्त कवींनी सत्यकथा जाळण्याचा, आफ्रिकेतील ब्लॅक लिटरेचर चळवळ आपल्या डोळ्यासमोर ठेवून ही मंडळी कार्यरत होती. सत्यकथेचे अस्तित्व आणि सत्यकथेचा अंक जाळणं या दोन्ही घटना मराठी साहित्य विश्वातल्या ठसठसीत आणि अर्थपूर्ण घटना म्हणता येतील. या दोन्ही आमच्या वाङ्मयीन प्रवृत्तीच्या निदर्शक म्हणायला हव्यात. ग्रामीण साहित्याची, दलित चळवळीची, स्त्रीवादी चळवळीची स्थापना याच काळात झाली आणि प्रतिष्ठित साहित्य व्यवस्थेला या विरोधाचा हा उद्धृत म्हणता येईल. सत्यकथेच्या एका संपादकीयात स्वतंत्रचुरी हा शब्द त्यासाठी वापरण्यात आला होता. भालचंद्र नेमाडे यांनी पुढे देशीवादाची उपपत्ती मांडली. तिच्या पाठीमागेही काही भूमिका होती. जागतिक अभिजात साहित्याच्या संदर्भात विचार करताना आपल्याकडील साहित्य अकादमी, महाराष्ट्र फाउंडेशन, केशवराव कोठाळे पुरस्कार आणि ज्ञानपीठ पुरस्कार या प्राप्त साहित्यकृती तुलनेने जागतिक संदर्भात कुठे उभ्या राहतात आणि त्या अव्वलस्थानी का येत नाहीत यामागील देखील कारण मीमांसा समजून घ्यायला हवी. या पार्श्वभूमीवर जो नवीन आहे, तरुण होतकरू लेखक आहे, त्यांनी आपली लेखननिष्ठा तीव्रतर ठेवायला हवी. आपलं वाचन चौफेर आणि समृद्ध कसं होईल हे पाहायला हवं व जीवनाच्या विविध क्षेत्रातील अनुभव त्याने आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वीकृत अनुभवाच्या संबंधीचे त्यांचं चिंतन वाढवलं पाहिजे आणि त्याचा तलस्पर्शी कलात्मक वेध घेण्याची क्षमता अंगी बाणवायला हवी. मराठी साहित्य पुरेसं परपुष्ट नाही असं विधान मर्ढेकरांनी केलेलं आहे.
तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय त्यांना अभिप्रेत होता हे लक्षात घ्यायला हवं. मराठी तरुण लेखकांना जीवनाच्या विविध क्षेत्रांचे प्रलोभन पडायला हवे आणि त्यातूनच त्यांची साहित्य निर्मिती अधिक अर्थपूर्ण, चिंतनशील आणि वाचकाच्या मनाला ठाव घेणारी व्हायला हवी. ती तशी लवकरच हो अशी अपेक्षा करून मी इथं माझं भाषण संपवतो. धन्यवाद. धन्यवाद. चांद्रसेनीय कायस्थांच्या क्षितिजावर उगवलेला हा साहित्याचा सूर्य, साहित्याचा हा सुगंध अनंतपणे पुढे चालवत राहणार आहे, यात काही शंकाच नाही. यानंतर अखिल भारतीय दुसऱ्या CKP साहित्य संमेलनाच्या निमित्ताने स्मरणिकेचं प्रकाशन करण्याची विनंती मी आदरणीय व्यासपीठाला करते. या स्मरणिकेचं प्रकाशन झालं आहे.